जय हिंद फ्रेंड्स. लेट स्टार्ट विथ क्वेश्चन नंबर 1. संसदीय लोकशाहीसाठी निर्माण करण्यात आलेल्या राज्यघटनेत मार्गदर्शक तत्वांचा समावेश करणे हे एक नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आहे. ही तत्वे बंधनकारक स्वरूपाची नाही आहेत, मात्र सत्तेवर जो कोणी येईल तो त्याच्या मनमानीपणा वापर करू शकणार नाही. त्याला या तत्वाचा आदर करावाच लागणार आहे. त्याचा भंग झाल्यास त्याला त्याच्यासमोर न्यायालयासमोर जाब द्यावा लागणार आहे. परंतु निवडणुकीच्या वेळी मतदारांच्या निश्चितपणे उत्तर द्यावे लागेल असे खालीलपैकी कोणी म्हटले होते? तर हे मित्रांनो, आपले जे कॉन्स्टिट्यूशनचे ड्राफ्टिंग कमिटी चेअरमन डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी म्हणलेलं आहे. ओके, आता हे बघा, K.M. मुन्शी यांनी यांनी ना आपलं जे प्रिएम्बल आहे ना, प्रिएम्बलला काय म्हणून रेफर केलेलं आहे? तर पॉलिटिकल हॉरोस्कोप. म्हणजे काय? राज्यघटनेच्या प्रस्ताविकेला राजकीय कुंडली असं त्यांनी संबोधलेलं आहे. कदाचित नेक्स्ट टाइम आपल्याला हे विचारलं जाऊ शकेल. त्यानंतर लक्षात ठेवा, ग्रॅनविल ऑस्टिन ह्याने डिस्क्राईब केले बघा, DPSP आणि फंडामेंटल राईट आर कन्सायन्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे काय? मार्गदर्शक तत्वे व मूलभूत अधिकार हे याचे वर्णन संविधानाचा विवेक असा केलेला आहे. ओके, आता ना मित्रांनो, ओके, एक लक्षात ठेवा, 1923. आता ओके, आता ना आपण पूर्ण DPSP ना रिवाइज करूयात, कारण की तर DPSP चे बघा, DPSP आर्टिकल कोणतं कोणतं आहे? 36 ते 51 पार्ट 4 मध्ये. DPSP बघा, ओरिजिनली कशात क्लासिफाय वगैरे केलेलं नाही आता, पण आपल्याला अंडरस्टँडिंग व्हावी म्हणून सोशलिस्ट, त्यानंतर गांधीयन, आणि तिसरं कोणतं आहे? लिबरल. ओके, लिबरल इंटलेक्च्युअल मध्ये. तर आता पाहूयात आपण सोशलिस्ट मध्ये कोणकोणते आर्टिकल्स आहेत. तर आर्टिकल 38, ज्याच्यामध्ये वेलफेअर ऑफ स्टेट, ओके, म्हणजे स्टेटच्या भल्यासाठी आवश्यक असणारे घटक हे आर्टिकल 38 मध्ये आहेत. ओके, हे कीवर्ड्स लक्षात ठेवा. मी पूर्ण आर्टिकल 38 पूर्ण एक्सप्लेन करू नाही शकणार आता, जेवढा आपल्याकडे टाइम नाहीये. आर्टिकल 39 मध्ये काय काय कीवर्ड्स आहेत? तर प्रोटेक्शन ऑफ लाईव्हलीहूड, रिसोर्सेस, पुन्हा काय, आणि हेल्थ. काय करणं? प्रोटेक्शन करायचंय कशाचं? जे जीवित वस्तू, लाईव्हलीहूड्स आहेत त्यांचं. त्याच्यानंतर रिसोर्सेस म्हणजे एन्व्हायरमेंटचं रक्षण करणं, आणि हेल्थ याच्याबद्दलचं मेन्शन आपल्याला 39 मध्ये मिळतं. आता आर्टिकल 39 सब क्लॉज ए मध्ये काय आहे? तर फ्री लीगल एड. ओके, म्हणजे न्यायालयामधली जी न्यायालयाची म्हणजे फ्री न्यायालय, सोप्या भाषेत सांगायचं तर. ओके, न्यायालय हे जर, आता एक एक्झाम्पल देतो. आता सपोज एक केस झालेली. ओके, तर याच्यामध्ये एक खूप रिच आहे आणि दुसरा पुअर आहे, की जो अफोर्ड करू शकत नाहीये काय की कोर्टामध्ये जायला. तर मग या व्यक्तीला फ्री लिगल एड देणं. ओके, हे आर्टिकल 39 सबक्लॉज ए मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न, आर्टिकल 41 मध्ये याच्याबद्दल कामाबद्दल, पुन्हा प्रोफेशन कोणता आहे, आणि पब्लिक असिस्टंट. 42 मध्ये काय? जस्ट अँड ह्युमन कंडिशन. म्हणजे आर्टिकल 42 मध्ये कसं, आता एक्झाम्पल बघा, एक कंपनी आहे आणि हा माणूस या कंपनीत काम करतोय. तर ह्या माणसाकडनं किती पण काम करून घेतल्या जाणार नाही. ओके, त्याची कामाची कंडिशन पण ही ह्युमन असली पाहिजे. म्हणजे कशी असली पाहिजे? की त्याच्यावर म्हणजे तो एक्स्ट्रा काम करत असेल तर त्याला एक्स्ट्रा पैसा दिला पाहिजे. ओके, आणि त्याच्यावरती जास्त प्रेशर टाकलं नाही पाहिजे. ओके,
नेक्स्ट आहे आर्टिकल 43 मध्ये काय म्हणतात ते, तर सिक्युअर करायचं लिव्हिंग वेज म्हणजे त्याची पगार, म्हणजे हा माणूस जो काम करतोय त्याच्यासाठी जेवढं वेतन आहे तेवढं त्याला मिळालंच पाहिजे. ते 43 मध्ये आहे. सॉरी, 43 सब क्लॉज ए मध्ये काय आहे तर, जे हे आहेत ना वर्कर्स आहेत त्यांचा सहभाग असला पाहिजे. कुठे? मॅनेजमेंट मध्ये. ओके, म्हणजे कसं मॅनेज करायचं काय पाहिजे तर याच्याबद्दलचं मत, म्हणजे वर्करचं मत पण त्यांनी ऐकायला पाहिजे. त्याच्यामुळे ते मॅनेजमेंट मध्ये पण ते पार्टिसिपेट त्यांचा असायला हवाय. 47 आर्टिकल 47 मध्ये काय म्हणतात तर, न्यूट्रिशियन्स आणि स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, म्हणजे त्यांना खायला योग्य मिळतंय का नाही आणि त्यांची स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग कशी आहे. ओके, याबद्दल आपल्याला आपल्याला इथे पाहायला मिळतं. ओके, आर्टिकल 47 मध्ये. अच्छा, आता आपण पाहूयात दुसरं कोणतं तर, गांधीयन. तर गांधीयन, सॉरी, आर्टिकल 40 पंचायत. ओके, पंचायत राज. पंचायत राज आर्टिकल आपल्याला कोणतं, 73rd कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट 1992 आठवतं ना संपूर्ण आपण काय काय डिटेल डिस्कस केलेलं आहे याच्यामध्ये. तर 40 मध्ये काय पंचायत गांधीयन याच्यामध्ये, कारण की मे बी आपला प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण की याच्या आधी पण विचारलेला आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग आर, म्हणजे खालीलपैकी कोणते डीपीएसपी लिबरल कॅटेगरीमध्ये त्याचं क्लासिफाय केलेलं आहे, हा प्रश्न होता बघा त्यावेळेस. आर्टिकल ऑप्शन म्हणजे ऑप्शन्स पण लक्षात नाही आले, पण हा आलं. आर्टिकल 38 हे सोशलिस्ट प्रिन्सिपल वालं त्याचं उत्तर होतं, कारण की आपल्याला लिबरल कोणते ते विचारलेलं होते त्याच्यात. सॉरी. ओके, तर आर्टिकल 43 मध्ये काय, कॉटन इंडस्ट्री. ओके, आता हे लक्षात कसं ठेवायचं बघा, गांधीजींनी आपल्याला माहिती आहे की खेड्याकडे चला खेड्याकडे चला असं ते म्हणायचे, म्हणजे काय, विलेज म्हणजे विलेज म्हणजे काय, पंचायत. ओके, आता खेळ ते काय करायचे, ते त्यांचं ते काय म्हणतात खादी, ते काय करायचे खादीत त्यांची स्वतःची हे करायचे ना ते त्या याने, तर कॉटन. ओके, आर्टिकल 43 मध्ये काय, कॉटन असं लक्षात ठेवा. पुन्हा आर्टिकल 43 सब क्लॉज बी मध्ये काय, कोऑपरेटिव्ह सोसायटी. ओके, आता याच्यावरती ना मी तुम्हाला पुढे डिस्कस करणार आहे कोऑपरेटिव्ह सोसायटी वरती एक प्रश्न आहे. ओके, आणि आता हे पण तुम्हाला लक्षात पण राहणार, हे गांधीयन कसं, गांधीजी काय म्हणतात नेहमी, कॉपरेट करा, एकूण एकाशी मदत करा, एकूण एकाशी कसं फ्रॅटर्निटीने, म्हणजे भावाच्या भावनेनं हे बघा, असं ते त्यांचं नेहमी असायचं. म्हणजे आता 43 सब क्लॉज बी झाला, तरी आर्टिकल 46 गांधीयन आर्टिकल 46 काय म्हणायचा तर, इम्पावर करा कोणाला, SC ST आणि बाकीचे पण ते बॅकवर्ड सेक्शन आहेत ना त्यांना, म्हणजे सर्वांनी सोबत पुढे जायचं. आर्टिकल 47 मध्ये काय म्हणायचे ते, दारू पिऊ नका आणि ड्रग्ज घेऊ नका. ओके, आणि 48 मध्ये काय म्हणे ते, गोमाताची हत्या करू नका आणि कोणत्याच प्राण्याची हत्या करू नका 48 मध्ये. आता हे झाले, आता राहिले आपले कोणते, लिबरल वाले. लिबरल, लिबरल मध्ये सगळ्यात पहिले काय यायला लक्षात यायला पाहिजे, आर्टिकल 44 काय, युनिफॉर्म सिव्हिल कोड, आणि हा नेहमी न्यूज मध्ये असतो मित्रांनो. ओके, एकच मिनिट हा. ओके, आता 44 झाला ना, त्यानंतर कोणता आहे लिबरल मध्ये, 45 आहे काय तर, लहान लेकरांची काळजी घेणं आणि त्यांना जे म्हणजे जे बालवाडीत जातात ना, बालवाडीत जाणाऱ्या लेकरांना म्हणजे अप टू 6 वर्षापर्यंत त्यांना एज्युकेशन देणं, हे
आर्टिकल 45 होतं. ऑब्विसली आपण ते कॉन्स्टिट्यूशन मध्ये अमेंडमेंट करून 6 ते 14 ओके कंपल्सरी एज्युकेशन झालेलं आहे. ते पुढे पाहणार आहोत आज. आता आर्टिकल 48 मध्ये काय, लिबरल मध्ये ऍग्रिकल्चर आणि शेती आणि काय पाळीव प्राणी, शेती आणि पाळीव प्राणी. पुढचं काय आर्टिकल 48 सब क्लॉज ए मध्ये काय करणं, निसर्गाची जंगलाची आणि जंगली प्राण्यांची काळजी घेणं. 48 सब क्लॉज ए मध्ये. 48 49 मध्ये काय, भारताची जी मोन्युमेंट्स आहेत ऐतिहासिक वास्तू त्यांचं रक्षण करणं. त्यानंतर 50 मध्ये काय तर सेपरेट न्याय व्यवस्था जसे सुप्रीम कोर्ट, हाय कोर्ट, डिस्ट्रिक्ट कोर्ट, ओके वेगवेगळे. आर्टिकल 50 ह्याच्यामध्ये डीपीएसपी मध्ये. आर्टिकल 51 मध्ये काय तर जागतिक स्तरावरती पीस, शांतता आणि सहकार्य करणं. ओके, जागतिक शांततेसाठी सहकार्य करणं आर्टिकल 51 मध्ये होतं. आता आर्टिकल 51 सब क्लॉज ए मध्ये फंडामेंटल ड्युटीज आहेत 11. ओके, ते आपण पुढे पाहणार आहोत. ओके, आय होप हे म्हणजे हे कीवर्ड्स तुम्हाला क्लिअर आहेत, म्हणजे तुम्ही वाचलेत असणार आहेत, हे रिवाइज झालं असेल तेवढंच. नेक्स्ट पाहूयात प्रश्न. भारताच्या नियंत्रक व महालेखा परीक्षकाबाबत खालील विधाने विचारात घ्या. तर मित्रांनो, हा प्रश्न ना कितीतरी वेळेस रिपीट झालेला बघा. काय विचारलंय, सीएजी बद्दल. मी त्यावेळेस पण म्हणलं होतं की आपल्या सीएजी ला फक्त ऑडिट करण्याची पॉवर आहे, ओके, कंट्रोलरची नाही. पण युकेच्या सीएजी मध्ये सीएजी ची पॉवर आहे. ही सीएजी ची फक्त आपल्या इंडियातल्या ऑडिटच काय आहे, कारण की त्यांचे पूर्ण खर्च झाल्यानंतर ऑडिट करण्याचं काम असतं, पण कंट्रोलरचं काम त्यांच्याकडे नसतंच आहे. ओके, हे ऑलरेडी डिस्कस आहे. आता ह्याच्यात क्वेश्चन मध्ये पाहूयात. तर ते राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंतच पदावर असतात, तर असं आहे का? नाही मित्रांनो. इवन दो ते अपॉइंट कोण करतं, प्रेसिडेंट अपॉइंट करतात. ओके, पण ते राष्ट्रपतीच्या मर्जी पर्यंत नसतात. तर त्यांची रिमूव्हल करण्याची एक प्रोसिजर असते. ती रिमूव्हल प्रोसिजर ही सेम ॲज काय तर सुप्रीम कोर्टातले जे जजेस आहेत त्या जज ला जशी रिमूव्ह करायची प्रोसेस आहे तशी, म्हणजे दोन हाऊस मधून काय करावं लागतं, स्पेशल मेजॉरिटी. ओके, टू हाऊस रिझोल्युशन पास करावं लागतं, स्पेशल मेजॉरिटी. हे कीवर्ड्स लक्षात ठेवा. ओके, आणि यांना रिमूव्ह कसं केलं जातं, मिसबिहेवियर आणि इनकॅपॅसिटी. हे पण मिसबिहेवियर सुप्रीम कोर्टाच्या म्हणजे सुप्रीम कोर्टाने सांगितलं की प्रूव्ह झालं की हा मिसबिहेवियर आहे, ठीक आहे, किंवा इनकॅपॅसिटी आहे, त्यावेळेस तो प्रोसिजर असतो. म्हणजे एक प्रोसिजर असते मोठा मोठी. एवढं लक्षात ठेवा, रिमूव्ह केव्हा होतं, मिसबिहेवियर आणि इनकॅपॅसिटी. आणि एक लक्षात ठेवा, मिसबिहेवियर आणि इनकॅपॅसिटी हे डिफाईन केलेलं नाहीये कॉन्स्टिट्यूशन मध्ये. ओके, आता पुढचं काय म्हणतात, तो सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश इतके वेतन घेतात, बरोबर आहे हे. ते पदग्रहण करण्यापूर्वी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाच्या उपस्थितीत शपथ घेतात. तर मित्रांनो, हे पण चूक आहे. थर्ड शेड्यूल, ओथ, बाकीचे पूर्ण 12, पीएम ऑफ ओल्ड टियर, आठवलं का आपण पूर्ण रिवाइज केलेलं आहे ते. फक्त भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या चौकशीनंतर त्यांना राष्ट्रपती पदावरून दूर करू शकतात. आत्ताच आपण डिस्कस केलं. ओके, तर बी आणि डी हे बरोबर विधान आहे. आता काही महत्वाचे मुद्दे आपण पाहूयात. तर एक लक्षात ठेवा याच्यामध्ये ना, मित्रांनो, एक मिनिट ह्या याच्यामध्ये ना थोडासा ट्रॅप आहे इथं. फक्त भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या चौकशीनंतरच त्यांना राष्ट्रपती पदावरून दूर करू शकतात, तर हे चुकीचे. इवन तो भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या चौकशीनंतर पदावरून दूर करू शकतात, पण इथे हे फक्त लावले त्यांनी. ओके, इथे बाकीच्या प्रोसिजर पण जसे आहेत. आता हे रिमोव्हल प्रोसिजर चौकशीनंतर कुठं मिसबिहेवियर आणि इनकॅपॅसिटीच्या केसमध्ये, तर डी हे पूर्णतः म्हणजे हे चूक आहे फक्त लावल्यामुळे. तर उत्तर आलं ऑप्शन नंबर 2, बी. ओके, चांगला ट्रॅप सेट केलेला आहे मित्रांनो. ओके, इथं बी केअरफुल. आता कंट्रोल आपला जो सीएजी आहेत ना,
ते कोणत्या आर्टिकल मध्ये आहेत? 148 ते 151 पर्यंत. ओके, नाही, एक मिनिट लक्षात ठेवा. आर्टिकल 279 मेन आहे त्यांचा, आणि ते रिमोल वगैरे ते 148 याच्यात. आता एक लक्षात ठेवा, याच्यामध्ये ना त्यांचं म्हणजे टेन्युअर काय आहे तर 6 वर्ष, 65 इयर्स. ओके. पहिले सीएजी कोण होते? तर ते होते 1860 मध्ये अपॉइंट केलेले एडवर्ड ड्रुमॉन्ड. ओके. हे पहिले कोण होते? ऑडिट जनरल. त्यावेळेस ना कंट्रोलर नव्हते, ऑडिट जनरल होते 1860 मध्ये. करंटली कोण आहेत? करंटली आहेत गिरीश चंद्र मुर्मू. हे महत्वाचे मुद्दे आहेत, हे लक्षात ठेवा. ओके. आता नेक्स्ट प्रश्न. खालीलपैकी कोणी राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्ष होत्या? कोण पहिल्या अध्यक्ष होत्या? तर जयंती पटनायक ह्या पहिल्या अध्यक्ष होत्या. आता नॅशनल कमिशन फॉर विमेन ही एक स्टॅच्युटरी म्हणजे वैधानिक संस्था आहे. एस्टॅब्लिश केव्हा झालेली आहे? 1992 ला, अंडर द ऍक्ट ऑफ 1990. ओके. करंटली आता 2024 मध्ये कोण आहेत? तर रेखा शर्मा. ओके, ह्या चेअरमॅन आहेत. नेक्स्ट प्रश्न पाहूयात आता. विच आर्टिकल ऑफ द ओके, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार विधानसभेत तशा, मित्रांनो आपण किती वेळेस बघितलं विधानसभेची स्थापना. ओके. लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, लेजिस्लेटिव्ह काउन्सिल कशी फॉर्म करू शकते, पार्लमेंट अबॉलिश करू शकतं, ऍक्सेप्ट करू शकतं अंडर द आर्टिकल 13-13 चा स्क्वेअर, 159, 13-13-7. ही पण आपण ट्रिक न लक्षात ठेवलं तर किती उत्तर आहे? ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर आहे. पुढे बघूयात आता. भारताचे राष्ट्रपती राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला मागू शकतात? 143. कितीतरी वेळेस आपण हे डिस्कस केलंय मित्रांनो. आता पुढचा प्रश्न. 44वी घटना दुरुस्ती ऑलरेडी डिस्कस आहे. 44वी, 42वी परत एकदा पाहूयात आता. कोणत्या तरतुदी आल्या आहेत असा प्रश्न विचारलाय. तर अखिल भारतीय न्यायिक सेवा निर्माण करण्याबाबत तरतूद करण्यात आली. तर ही तरतूद मित्रांनो 14व्या रिपोर्ट होता जो लॉ कमिशनचा, केव्हा झालता तो? 1958 मध्ये. त्याच्या अंडर मध्ये अखिल भारतीय न्यायिक सेवा निर्माण करण्याबाबत तरतूद करण्यात आलेली आहे. ए चूक आहे, सी, डी, बी, सी. ओके, सी तर बरोबर आहे म्हणजे. तरी बघूयात. मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला एकदा पुनर्विचारार्थ, काय पुनर्विचारार्थ परत पाठविण्यास राष्ट्रपतीला अधिकार देण्यात आला. बरोबर आहे. आपण बघितलंय की काउन्सिल ऑफ मिनिस्टर काय करतात? तर हे बिल आहे, ओके, हे बिल प्रेसिडेंट कडे पाठवलं तर प्रेसिडेंट त्यांना रिटर्न करू शकतो. ओके, हे 44व्या घटना दुरुस्तीमध्ये ऍड झालेलं आहे. बट लक्षात ठेवा, परत हे बिल प्रेसिडेंट कडे पाठवलं तर प्रेसिडेंटला बाइंडिंग असतं, मंजुरी द्यावा लागते. ओके. आता इमर्जन्सीच्या काळात 20 आणि 21 ही मूलभूत तत्वे सस्पेंड होत नाहीत. आपण कितीतरी वेळेस बघितलंय. सी बरोबर आहे. राज्य सूचीतील 5 विषय समवर्ती सूचीत हलविण्यात आले. तर मित्रांनो हे स्टेटमेंट पण चुकीचं आहे, कारण की हे 42व्या कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट मध्ये झालं, ज्याला आपण मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणतो. ओके, अमेंड अंडर आर्टिकल 312 सब क्लॉज ए मध्ये होतं. ओके. ओके. आता हे 5 सब्जेक्ट कोणते ते लक्षात ठेवा. 5 सब्जेक्ट महत्वाचे. एज्युकेशन, फॉरेस्ट, पुन्हा फॉरेस्ट प्रोटेक्शन ऑन वाईल्ड अॅनिमल्स अँड बर्ड म्हणजे शिक्षण, फॉरेस्ट जंगल आणि जंगलामधली जी प्राणी आहेत ती 3 झाले. पुन्हा वेट आणि मेजर्स आणि ऍडमिनिस्ट्रेशन. तर मित्रांनो एक लक्षात ठेवा. ओके, ज्युडिशियल रिव्ह्यू ही नॅशनल इमर्जन्सीच्या वेळेस अप्लाय होते अंडर आर्टिकल 44. पण
आर्टिकल 42 सॉरी आर्टिकल नाही कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट 42 नुसार ही कॅन्सल केलती. पण 44 नुसार घटना दुरुस्ती 44 नुसार ज्युडिशियल रिव्ह्यू ही नॅशनल इमर्जन्सी वरती अप्लाय होते. हे लक्षात ठेवा. 42 न होत नाही, 44 न होते. ओके, गॉट इट. पुढचा प्रश्न पाहूत आता. खालीलपैकी कोणत्या समित्यामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या सदस्य प्रतिनिधींचा समावेश असतो? तर कोणत्या समित्या आहेत त्या? अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्या कल्याणासाठी असणारी समिती म्हणजे काय? कमिटी ऑफ वेलफेअर. ओके, कमिटी ऑफ वेलफेअर ऑफ शेड्यूल्ड कास्ट अँड शेड्यूल्ड ट्राईब. याच्यामध्ये अच्छा ही कमिटी बघा केव्हा म्हणजे सुरू झाली होती, तर ही 1900 ओके, पहिले लक्षात ठेवा याच्यामध्ये ना लोकसभेचे किती 20 आणि राज्यसभेचे 10 मेंबर आहेत. ओके, 1 वर्षासाठी ही कमिटी असते आणि ही काय करते, ही कमिटी एक्झामिन करते कोणाचा रिपोर्ट? नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट, नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल ट्राईब यांचा जो रिपोर्ट आहे तो एक्झामिन करते. आर्टिकल 338 आर्टिकल 338 सब क्लॉज ए. याचे चेअरमॅन कोण आहेत प्रेझेंट ते पुढे पाहणार आहोत. याच्यावरती अजून एक प्रश्न. ओके, आता पुढचं बघा. महिला सबलीकरण म्हणजे कमिटी ऑन विमेन एम्पॉवरमेंट. तर याची स्थापना 1997 ला झालेली आहे. लोकसभेचे 20 आणि राज्यसभेचे 10 मेंबर, 30 मेंबरची ही बॉडी आहे. ओके, पुढचा कामकाज सल्लागार समिती. तर ह्या समिती बघा लोकसभेसाठी वेगळी असते जिथे 15 मेंबर आणि राज्यसभेसाठी 11 मेंबरची एक वेगळी बॉडी असते. ओके, तर याच्यात लोकसभेमध्ये स्पीकर चेअरमॅन आहेत आणि राज्यसभेमध्ये चेअरमॅन एक्स ऑफिसो चेअरमॅन असतात. ओके, अजून कोणती राहिली? तर मित्रांनो लक्षात ठेवा उत्तर आलं काय ए आणि बी, कारण की ही दोन्ही लोकसभेत वेगळी राज्यसभेत वेगळी. आणि अंदाज समिती म्हणजे काय? इथिक्स सॉरी अंदाज इस्टिमेट कमिटी, इस्टिमेट्स कमिटी. याच्यात आपल्याला माहिती आहे लोकसभेचे मेंबर असतात ते पण 30. ओके, आता कमिटी कोणती? विशेषाधिकार कमिटी म्हणजे विशेष अधिकार प्रिव्हिलेज कमिटी ऑन प्रिव्हिलेज. तर लोकसभेचे किती 15 आणि राज्यसभेचे किती आहेत तर 10. यांच्याकडे सेमी ज्युडिशियल नेचर असतं. ओके, सेमी ज्युडिशियल नेचर म्हणजे त्यांच्याकडे म्हणजे न्याय करण्याचा अधिकार असतो पण ते अर्धा असतो. ओके, सेमी ज्युडिशरी पुढे लक्षात ठेवा. आता ओके, तर अजून कोणत्या कमिटी आहेत ज्याच्यामध्ये दोन्ही संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या मेंबरचा पार्टिसिपेट असतो? तर तो आहे पब्लिक अकाउंट कमिटी. पब्लिक अकाउंट कमिटी ज्याच्यात टोटल 22, 15 लोकसभा आणि 7 राज्यसभा. अजून कोणती? कमिटी ऑन पब्लिक आहे पब्लिक अंडरटेकिंग. कमिटी ऑन पब्लिक अंडरटेकिंग याच्यामध्ये पण सेम 22, 15 आणि 7. ओके, आता एक अजून कमिटी लक्षात ठेवा, इथिक्स कमिटी. इथिक्स कमिटी राज्यसभेमध्ये 1997 ला चालू झाली, लोकसभेत 2000 मध्ये चालू झाली. तर इथिक्स कमिटीमध्ये काय असतात की ते एक्झामिन करतात की एमपी जे आहेत ना तर ते कोड ऑफ कंडक्ट न वागतायत का, पार्लमेंटच्या रूल्स नुसार वागतायत का, कोणी ब्रिज करतायत का, कोणी कसं वागतंय. तर याचा पूर्ण अभ्यास हा इथिक्स कमिटीमध्ये केला जातो. म्हणजे ते इथिक्स कमिटी हे त्याच्यावरती नियंत्रण ठेवत असते. क्लिअर आहे? पुढचा प्रश्न. नॅशनल कमिशन फॉर
आता शेड्यूल कास्ट आताच बघितलं. ST कोणते? नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल ट्राईब 338 सब नॅशनल कमिटी ऑन बॅकवर्ड, ओके, बॅकवर्ड क्लास 338B. ओके. आता चेअरमॅन कोण आहेत एकदा लक्षात ठेवा, काय सांगते ते आपल्याला. तर 2024 चे करंटली कोण कोण आहेत तर सॉरी NCST चे कोण आहेत तर ते आहेत अंतार सिंग आर्या. SC शेड्यूल कास्ट चे कोण आहेत तर किशोर मकवाना. आणि NCBC चे कोण आहेत हंसराज गंगाराम आहिर. ओके. तर केव्हा बनली होती ही? 65th कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट 1990. ओके. नेक्स्ट प्रश्न पाहूत. 13 डिसेंबर 1946 रोजी कोणी भारताच्या घटना समितीच्या उद्दिष्टाचा ठराव मांडला? तर हा मांडला आहे कोणी? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेला आहे. आता ह्या घटना समितीमध्ये म्हणजे कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये काय होतं, म्हणजे काय डिक्लेअर केलं होतं? तर याच्यात सांगितलं होतं की डिस्क्राईब केलं होतं की इंडिया ॲज एक स्वतंत्र सोव्हिरियन रिपब्लिकन आणि म्हणजे रिपब्लिकन आणि कोणाचा इंटरफिअर न होता आपलं कॉन्स्टिट्यूशन डिफाईन करणार आहे. आणि लक्षात ठेवा आता कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये हे मेन्शन केलं. आता आता लक्षात ठेवा ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन मध्ये काय होतं. तर याच्यात आयडियोलॉजी आणि फिलॉसॉफी होती कॉन्स्टिट्यूशन कसं बनवायचं. ओके. आणि ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन काय केलं होतं? ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन डिसाईड केलं होतं, डिफाईन केलं होतं की कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीची एम काय आहेत. ओके. आणि भारताचं जे प्रिएम्बल आहे हे कशावरती आधारित आहे? हे ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन वरती आहेत. ओके. ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन. आता ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन केव्हा आपण अडॉप्ट केलं होतं? हे 22 जानेवारी 1947 मध्ये अडॉप्ट केलं होतं. आणि ज्यावेळेस ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन पास म्हणजे हे करायचं होतं, डिसाईड करायचं होतं, त्यावेळेस ना याला कोणीच विरोध केलेला नाहीये. ओके. अनअनॉमियसली अडॉप्ट केलेला आहे. आता एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. ऑल पॉवर, सर्व पॉवर ही कोणाकडून डिराईव्ह केलं जाणार आहे? तर भारताच्या नागरिकांकडनं ही पॉवर डिराईव्ह केली आहे. आणि भारतीय नागरिक यांना गॅरंटेड अबाउट, त्यांना कशाची गॅरंटी देत आहेत ते? जस्टिस, पुन्हा इक्वॅलिटी आणि लिबर्टीची गॅरंटी देत आहेत. ओके. पुढचा प्रश्न. खालील विधाने विचारात घ्या. विभागीय खटल्यासह डिपार्टमेंटल प्रोसिडिंग्स कोणत्या खटल्यात कोणत्याही व्यक्तीला एकाच गुन्ह्यापेक्षा अधिक वेळा आरोपी केले जात नाही व एकापेक्षा अधिक वेळा शिक्षा दिली जात नाही. तर मित्रांनो हे डिपार्टमेंटल प्रोसिजर हे वालं जे स्टेटमेंट आहे हे स्टेटमेंट चुकीचं आहे इथे. ओके. कोणत्याही खटल्यात कोणत्याही व्यक्तीस एकाच ओके. पुढचा बघा, मी याला पूर्ण एक्सप्लेन करतो आता की कोणते आर्टिकल्स आहे. ओके. आता लक्षात ठेवा हे जे आहे ना, तर याला काय म्हणतात? दुहेरी धोका नाही, म्हणजे नो डबल जिओपार्डी. ओके. पुढचं सेल्फ इन्क्रिनेशन म्हणजे स्वतः विरुद्ध साक्ष न देण्याबाबतची संरक्षण ते तोंडी कायदेपत्री पुरावे या दोन्ही बाबतीत लागू आहेत. बरोबर आहे. स्वतः विरुद्ध साक्ष न बाबतची संरक्षण फौजदारी दिवाणी अशा दोन्हीही खटल्यातून लागू आहे.
तर मित्रांनो याचं उत्तर काय आहे तर याचं उत्तर आहे आता बघा यांनी स्वतःविरुद्ध साक्ष बाबतीत फौजदार दिवाणी यांच्या खटल्यामध्ये लागू आहे दोन्ही खटल्यामध्ये लागू आहे न देण्यास साक्ष न देण्यास बाबतीत संरक्षण तर मित्रांनो बघा लक्षात ठेवा आर्टिकल 20 काय म्हणतो स्वतःविरुद्ध साक्ष म्हणजे काय आर्टिकल 20 आणि 21 जे काय ते इमर्जन्सी मध्ये सस्पेंड होत नाहीत तर ते सस्पेंड होत नाहीत ते काय म्हणतोय स्वतःविरुद्ध साक्ष न देण्यास म्हणजे प्रोटेक्शन अगेन्स्ट सेल्फ इनक्रिमिनेशन इनक्रिमिनलायझेशन एक्सटेंडेड टू बोथ क्रिमिनल अँड सिव्हिल प्रोसिडिंग तर मित्रांनो हे फौज क्रिमिनल मध्ये अप्लाय होते सिव्हिल मध्ये नाहीये ओके सिव्हिल मध्ये स्वतःविरुद्ध सेल्फ इन्क्रिमेशन हे चलत नसते ओके क्रिमिनल मध्ये चलत आहे हे लक्षात ठेवा ओके हे सांगायचं आहे महत्वाचा मुद्दा इथं कन्फ्युज होणार आहेत तुम्ही कारण की ओके तर ओके तर उत्तर काय आलं आपलं ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर आहे सी चूक आहे कशामुळं तर इथे क्रिमिनल म्हणता येते हे सिव्हिल वाल्या केसेसला सेल्फ इन्क्रिमिनेशन म्हणजे स्वतःविरुद्ध साक्ष हे त्याच्यामध्ये अलाउड नाहीये ओके आर्टिकल 20 मध्ये काय म्हणलंय आपल्याला संरक्षण देण्याबद्दल आपल्याला बोललेलं आहे ओके सेल्फ डिग्निटी साठीच आर्टिकल 20 मध्ये आता लक्षात ठेवा अजून तर आर्टिकल 20 म्हणजे मध्ये ना तीन आता पूर्ण आर्टिकल 20 लक्षात घ्या आर्टिकल 20 म्हणतो की प्रोटेक्शन आहे कशा विरुद्ध मनमानी म्हणजे आर्बिटरी आणि अत्याधिक शिक्षेपासून संरक्षण म्हणजे एक्सेसिव्ह पनिशमेंट आर्टिकल 20 मध्ये काय म्हणतात जर एखाद्या माणसावरती मनमानीपणे शिक्षा म्हणजे एकदम कोणी आलाय आणि दादागिरी दाखवतोय ओके तर अशा कंडिशन मध्ये त्याला संरक्षण मिळण्याची गॅरंटी आर्टिकल 20 देतो त्याच्यामुळे नॅशनल इमर्जन्सी जरी लागली तरी आताच मी म्हणलं ना डिग्निटी माणसाची डिग्निटी जपली पाहिजे ते आर्टिकल 20 आणि 21 मध्ये मेन्शन केलंय ओके तेच आपण आता इथं बघितलं होतं आता ना आता ह्याच्यामध्ये कोण कोण व्यक्ती मोडतात तर फॉरेनर पण मोडतात पुन्हा जे लिगल पर्सन आहेत ना ते मोडतात आता ह्याच्यामध्ये ना अं, जे एनिमी कंट्रीज आहेत ना त्यांचे पर्सन मोडत नाहीत ओके फॉरेनर कोणते ज्यांच्याकडे व्हिसा आहे आणि जे फ्रेंडली नेशन कडले आहेत ते ओके आणि पुन्हा कंपनीज ज्या रजिस्टर कंपनीज आहेत त्या यांचं प्रोटेक्शन अंडर आर्टिकल 20 होतं आता याचे तीन प्रोव्हिजन हे करा म्हणजे तुम्हाला हा पूर्ण प्रश्न ना व्यवस्थित लक्षात येऊन जाईल ओके पहिला कोणता आहे हा म्हणजे आर्टिकल अंडर आर्टिकल 20 तीन प्रोव्हिजन्स आहेत कोणतं पहिलं प्रोव्हिजन आहे नो एक्स पोस्ट फॅक्टो लॉ ओके तर म्हणजे नो एक्स पोस्टो फॅक्टो लॉ म्हणजे याच्यामध्ये काय आहे तर तुम्हाला जी पनिशमेंट आहे ना पेनल्टी किंवा पनिशमेंट ही लॉनं जेवढी निर्धारित केली आहे त्याच्यापेक्षा जास्त लावता येणार नाही ओके दुसऱ्या याच्यामध्ये काय तर लक्षात ठेवा नो डबल जेऑपार्डी जे आपण याच्यामध्ये नो पर्सन शॅल बी काय prosecuted and punished for the same offense more than once including any departmental procedure आता मित्रांनो हे आपलं चूक का होतं तर एनी डिपार्टमेंटल म्हणता येतो एनी म्हणजे कोणत्याही डिपार्टमेंटल प्रोसिजरला नाहीत कारण की काही एक्सेप्शनल आहे त्याच्यामध्ये ओके आता हे झालं एक्सेप्शनल कोणते तर बघा हे क्रिमिनल वाले येतात पण सिव्हिलियन वाल्यांसाठी हे दोन्हीसाठी वेगवेगळे लॉज आहेत आता तिसरा कोणता आहे नो सेल्फ इनक्रिमिनेशन सॉरी इनक्रिमिनलायझेशन ओके आणि आपण बघितलं सेल्फ नो सेल्फ इन्क्रिमिनायझेशन म्हणजे स्वतः विरुद्ध कधी तो साक्ष देऊ शकत नाही कोणत्या क्रिमिनल मध्ये पण सिव्हिल मध्ये नाही सिव्हिल मध्ये तो
त्याच्यासाठी वेगळे रूल आहेत, क्रिमिनल मध्ये वेगळे रूल आहेत, ते ऑलरेडी ह्या स्टेटमेंट मध्ये हे स्वतःविरुद्ध साक्ष न देण्याच्या बाबतीत ओके प्रोटेक्शन एक्सटेंडेड टू बोथ नाहीये, फक्त क्रिमिनल मध्ये आहे. सिव्हिल प्रोसिडिंग मध्ये त्याला हे अप्लाय होत नाही. काय अप्लाय होत नाही? आर्टिकल 20 चा तिसरा प्रोव्हिजन, कोणता प्रोव्हिजन आहे तो? नो सेल्फ इन्क्रिमिनेशन नॉट अलाउड इन कोणता? सिव्हिल केसेस मध्ये, दिवाणी केसेस मध्ये अलाउड नाहीये. लक्षात ठेवा, फक्त क्रिमिनल मध्ये आहे. फौजदारी मध्ये, फौजदारीमध्ये त्यांना स्वतःविरुद्ध साक्ष न देण्याचा अधिकार आहे, दिवाणीमध्ये नाही. लक्षात ठेवा, इथेच ट्रॅप आहेत खूप साऱ्या. ओके, जरी मित्रांनो तुम्हाला कन्फ्युजन अजून वाटलं असेल ना, तर हा टाइमलाईन वाटलं तर मेन्शन करा, मी परत कमेंट बॉक्समध्ये एक्सप्लेन करेल. पुढचा प्रश्न आता महत्वाचा आहे. तर याच्यामध्ये काय विचारलंय त्यांनी? आर्टिकल 371 बद्दल. ओके, तर मित्रांनो आता ना याच्यामध्ये बघा, हे 371 नागालँड नागाच्या धर्माच्या आणि सामाजिक प्रथांच्या बाबतीत संसदेच्या कोणत्याही कायद्यात नागालँड विधानसभेच्या मान्यतेशिवाय लागू करता येत नाही. तर हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. हे टुएन सांग हे नागालँडचे सर्वाधिक नाही आहेत, हे विकसित जिल्हा आहे पण सर्वाधिक नाही आहेत. आता हे महत्वाचं, सर्वात महत्वाचं आहे आपल्यासाठी आर्टिकल काय 371 मध्ये कोणकोणते. मी याच्या आधी तुम्हाला म्हटलं होतं पुढे प्रश्न येणार आहेत, त्यावेळेस पूर्ण 371 आपण पाहून घेऊयात. ओके, आता 371 मध्ये कोणकोणते कोणकोणते हे येतात ते पाहूयात आपण. त्याच्या आधी एक मिनिट, सॉरी. 371 मध्ये येतं प्लेन. 371 मध्ये काय येतं? महाराष्ट्र आणि गुजरात. महाराष्ट्राचा कोणता भाग आहे? मराठवाडा आणि विदर्भ. आठवलं का आपण त्यावेळेस हा प्रश्न आलता? गुजरातमध्ये काय म्हणता? सौराष्ट्र आणि कच्छवाला एरिया. ओके, आर्टिकल 371 सब क्लॉज ए, स्पेशल प्रोटेक्शन कोणाला? नागालँडला. ओके, आता आता एक ट्रिक आहे, समजून घ्या, लक्षात कसं ठेवायचं. ए फॉर अनाकोंडा. अनाकोंडा काय आहे? नाग आहे, तर नागालँड. समजण्यासाठी आहे फक्त ही ट्रिक, बाकी कोणाला हर्ट करायची काही इंटेन्शन नाहीये. आर्टिकल 371 बी मध्ये काय आहे? आसाम. ओके, स्पेशल प्रोटेक्शन विथ रिस्पेक्टिव्ह आसाम. आसाम, आसामला कसं करायचं? आकाश हे ब्ल्यू आहे. ओके, आसमान ब्ल्यू है आसाम. ओके, त्याच्यानंतर आर्टिकल 371 सबक्लॉज सी काय? मणिपूर. ओके, मणिपूर आर्टिकल आहे सी, मणिपूर सी. ओके, आर्टिकल 371 डी मध्ये कोणते येतं? आंध्र प्रदेश आणि तेलंगणा. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा. आर्टिकल 371 ई मध्ये काय येतं? आंध्र प्रदेश मध्ये सेंट्रल युनिव्हर्सिटीज एस्टॅब्लिश करण्याचा स्पेशल अधिकार आहे. ओके, आर्टिकल 371 झालं. आर्टिकल 371 सबक्लॉज एफ. एफ म्हणजे काय? सिक्कीम. सिक्कीम. आर्टिकल 371 सबक्लॉज जी हे आहे मिझोराम साठी. ओके, आता मिझोराम. ओके, 371 ची आर्टिकल 371 एच मध्ये काय? अरुणाचल प्रदेश. ओके, अरुणाचल प्रदेश. आर्टिकल 371 सबक्लॉज आय मध्ये काय? तर गोवा. ओके, आर्टिकल 371 आय मध्ये आहे गोवा. आर्टिकल 371 जे मध्ये आहे कर्नाटका. ओके, जे मध्ये आहे कर्नाटका. हे मित्रांनो बोरिंग वाटत असेल हे, पण हे फार महत्वाचे आहेत. ओके, चान्सेस खूप आहेत हे विचारण्याचे. आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. पंचवार्षिक धोरणे, पंच सॉरी पंचशील बद्दल विचारले आपल्याला. ओके, पंचशील. तर पंचशील
आपण कोणामध्ये केव्हा साईन केलेलं आहे, कशावर काय झालं पंचशील मध्ये, फॉरेन पॉलिसी, इंडियन फॉरेन पॉलिसीच्या पंचशील प्रिन्सिपल मध्ये काय? तर ही 29 डेट पण लक्षात ठेवा, 29 एप्रिल 1954 मध्ये इंडिया आणि चायना यांच्यात झालेली आहे. पण 1962 मध्ये जेव्हा इंडिया चायनाचा वॉर झालं तर त्यावेळेस या नल अँड व्हॉइड झालेल्या आहेत. ओके, पण हे लक्षात ठेवा, आपल्याला नाही ते विचारले तर मित्रांनो हे तिन्ही पण पंचशील तत्वाचा भाग आहेत. काय तर बघा, एकमेकांच्या प्रादेशिक अखंड आणि सार्वभौमत्वाचा आदर काय करणे, राखणे, परस्परांच्या अंतर्गत विषयाशी हस्तक्षेप न करणे, म्हणजे दुसऱ्याच्या घरामध्ये काय चाललंय हे डोकावून पाहायचं नाहीये, जसे चायनाचे लोक पाहतात. ओके, ज्यावेळेस इंडियाचं इलेक्शन असतं त्यावेळेस USA झालंय, चायना झालं, हे डोकावून पाहतात. तर आपला इंडिया असं काही करत नाही. शांततापूर्व सहअस्तित्व. ओके, हे इंडिया काय म्हणतोय, कोणत्या गोष्टी आहेत ना त्या पीसफुली पहिले करायचे. त्याच्यामुळे भारताचे जे पण स्टेटमेंट असायचे युक्रेन रशिया वॉरच्या वेळेस, तर काय म्हणे आपले PM काय म्हणायचे, इट इज नॉट द एरा ऑफ वॉर, म्हणजे शांतता, वी आर इन फेवर ऑफ शांतता, शांततेसाठी आपण काही पण कॉपरेशन करायला तयार आहोत. आणि आपल्या DPSP मध्ये आर्टिकल 51 मध्ये काय आहे, इंटरनॅशनल पीस साठी कॉपरेशन करणं. ओके, आता चौथं कोणतं आहे, पंचशील म्हणजे पाच असणार ना, चौथं काय आहे तर नॉन अग्रेसिव्ह, म्हणजे काय, परस्पर अनाक्रमण. ओके, परस्पर अनाक्रमण, पुन्हा इक्वल आणि म्युच्युअल बेनिफिट वर्किंग रिलेशनशिप, म्हणजे समान आणि परस्पर फायद्यांचे कार्य संबंध, म्हणजे तुझा पण फायदा माझा पण फायदा, कोणाचा लॉस नाही. ओके, नेक्स्ट 2011 साली 97व्या कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट मध्ये सहकारी संस्था, कोऑपरेटिव्ह सोसायटी, आताच आपण बघत होतो ना तिथे DPSPच्या तिथे म्हटलं होतं ना पुढे पाहिजे, हा विषय राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आला. अनुच्छेद 19 1 C मध्ये सहकारी संस्था स्थापन करण्याचा अधिकार बहाल करण्यात आला. लॉर्ड कर्झन हा पहिला सहकारी कायदा पारित केला आहे. आता मला सांगा, हा प्रश्न मला नाही माहिती, काहीच नाही मी वाचलेलं, मला कसं सॉल्व्ह करता येईल हा बघा. आता मला सांगा, इंग्रजांनी कधी भारताच्या भल्यासाठी काही काम केले? भारतीयांच्या भल्यासाठी काय केलंय का त्यांनी? काहीच नाही केलं. आणि याच्यात काय, सहकारी कायदा, सहकारी म्हणजे काय, सहाय्य करणं. आणि ब्रिटिशरांसारख्या लांडग्यांकडनं आपण कधी याची अपेक्षा करू शकतो का? नाही करू शकत. म्हणजे काय असणार, सी तर याचं विधान चुकीचंच आहे. ओके, असं जर विचार केला तर हिटलं हे कटलं, आणि तिन्ही विधान बरोबर आहे हे पण कटलं, उत्तर आलं बी. ओके, जर इन केस तुम्हाला काहीच माहिती नसेल आणि तुम्हाला उत्तर काढायचं असेल तर तुम्ही म्हणजे जर तुक्काच मारायचा असेल तर असा एक लॉजिकल तुक्का मारा. ओके, कॉमन सेन्सचा वापर घेऊन. आता लक्षात घ्या, 2011, तर हे ऍक्च्युली 1 आणि 2 बरोबर आहे. आता आपण आताच काय बघितलं होतं, DPSPचा आर्टिकल किती, 43 सब क्लॉज बी मध्ये काय, कोऑपरेटिव्ह सोसायटीज म्हणजे सहकारी संस्था प्रमोट करायच्या. ओके, आता याच्यात एक अजून एक लक्ष ठेवा, पार्ट 9 सब क्लॉज बी मध्ये इंटायटल केलेलं आहे काय, तर द कोऑपरेटिव्ह सोसायटीज, हे इंटायटल केलेलं आहे पार्ट 9 सब क्लॉज बी मध्ये. कोणत्या आर्टिकल, आर्टिकल 243 सब क्लॉज ZH टू आर्टिकल 243 ZT. आता हे 243 म्हणलं की आपल्याला लक्षात यायला पाहिजे, 243 पंचायत राज, आणि 243 सब क्लॉज ओ मध्ये काय, म्युनिसिपल म्हणजे महानगरपालिकेचा. ओके, रिलेटेड आहेत. नेक्स्ट प्रश्न, सॉरी, संघराज्य अथवा राज्य यांच्या नियंत्रणाखालील नागरी पदावर कार्यरत करणाऱ्या व्यक्तीला बडतर्फ करणे, पदावरून दूर करणे किंवा पदावनन करणे
याबाबत चुकीचे विधान काय आहे? तर हे म्हणतायत की काय म्हणायचंय त्यांना, आर्टिकल 311 मध्ये त्यांनी जे गव्हर्नमेंट जॉब करणार आहेत ना त्यांचं रिमूव्हल आणि डिसमिसलचं स्टेटमेंट आहे, तर कोणतं खालील दिलेलं कोणतं चुकीचं आहे ते विचारलंय. आता हा प्रश्न पण आहे, एकदम कॉमन सेन्स न काढायचं आहे आपल्याला. आपल्याला सपोज काहीच माहित नाही. आता मला सांगा, पहिला काय 311 मध्ये काय लष्करी सेवेसाठी व्यक्तीला उपलब्ध नाही, काय मिलिटरी पर्सनल्स. आता एवढं तर आपल्याला माहित आहे बघा. ओके, आता ठीक आहे, मी पूर्ण बघू आधी. LIC आणि ONGC च्या कर्मचाऱ्यांची पात्रता नाही 311 मध्ये. शासकीय, आता 311 मधील तरतुदी ह्या केवळ स्थायी नागरी कर्मचाऱ्यांनाच लागू आहेत, अस्थायी टेम्पररी कर्मचाऱ्यांना नाहीत. ओके, शासकीय सेवकांचे सेवेतून निलंबन हे बडतर्फी अथवा पदावरून दूर करणेही नसते, म्हणून अनुच्छेद 311 तील काय संरक्षणाच्या व्याप्तीमध्ये निलंबनाचा समावेश होत नाही. ओके, आता इंग्लिश वाल्या स्टुडंटसाठी काय प्रोटेक्शन अंडर आर्टिकल 311 नॉट अवेलेबल टू काय मिलिटरी पर्सनल्स. आता आपल्याला नॉट करेक्ट विचारलंय, करेक्ट नाही हे विचारलंय. Employee of statutory corporations such as LIC, ONGC are not entitled to protection of Article 371. म्हणजे LIC आणि ONGC वाल्यांना प्रोटेक्शन नाहीये 311 मध्ये. द प्रोव्हिजन ऑफ आर्टिकल 311 आर ऍप्लिकेबल टू काय परमनंट सिव्हिल सर्वंट ओनली अँड नॉट टू टेम्पररी सर्वंट. आणि सस्पेन्शन ऑफ गव्हर्नमेंट सर्वंट फ्रॉम सर्व्हिस इज निदर dismissal or removal and not without the scope of protection of article 311. तर आपल्याला यांनी विचारलंय नॉट करेक्ट. आता मला एक सांगा, गव्हर्नमेंट जॉब करून करतो आपण, सिक्युरिटी असती म्हणून. ओके, आता इथे आपल्याला काय दिलंय त्यांनी, हे ओनली. तर ओनली समजलं की समजायचं मोस्ट ऑफ द टाइम. मी म्हणत ते 100% ट्रॅप असते, काही काही इथं नसतं, पण मोस्ट ऑफ द टाइम ओनलीच्या तिथे एक ट्रॅप असतो. आणि यांनी काय म्हणते, नॉट टू टेम्पररी सर्वंट, म्हणजे ते म्हणतायत की प्रोटेक्शन फक्त परमनंट सिव्हिल सर्वंटलाच आहे. ओके, कोणकोणते सिव्हिल सर्वंट असणार, स्टेट मधले, सेंटर मधले, स्टेट मधले, युनियन टेरिटरी मधले. तर आता जे टेम्पररी मेंबर आहेत यांना 311 अंडर मध्ये प्रोटेक्शन नाहीये मित्रांनो. ऍक्च्युली जे टेम्पररी सर्वंट असतात, जे कॉन्ट्रॅक्ट बेस्ड आपण म्हणतो, तर त्यांचा जो कालावधी असतो ना, तो कालावधी पर्यंत त्यांना प्रोटेक्शन असतं, त्याच्यानंतर नसतं. ओके, त्याच्यामुळे हे ओनली तिथे ट्रॅप आहे. उत्तर 3 आहे आपलं याचं. ओके, आता लक्षात ठेवा 311 ला काय म्हणतात, तर डॉक्ट्रिन ऑफ प्लेजर, म्हणजेच सेफगार्ड्स सिव्हिल सर्वंट. आता याच्यात एक अजून पॉइंट लक्षात ठेवा, या अंडर आर्टिकल 311 मध्ये सिव्हिल सर्वंटला अपॉर्च्युनिटीज मिळते 2 स्टेजेस मध्ये. कशाची अपॉर्च्युनिटी मिळते, त्यांचा जे मुद्दा आहे तो मांडण्याची. ते पण कशामध्ये, इन्क्वायरी स्टेज मध्ये, आणि दुसरा आहे पनिशमेंट स्टेज मध्ये. आता जो पनिशमेंट स्टेज आहे ती 42व्या कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट 1976 मध्ये अबोलिश करण्यात आलेली आहे. ओके, 42वं कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट म्हणजे काय, मिनी कॉन्स्टिट्यूशन. ओके, आता ह्याच याच्यामध्ये 4 DPSP ऍड झालेले होते. ओके, अजून प्रिअम्बल मध्ये काय ऍड केलं होतं, सोशलिस्ट, सिक्युलर आणि इंटिग्रिटी हे ऍड केलं होतं. पुन्हा फंडामेंटल ड्युटीज ऍड केलेले होते, 10 ऍड केले होते, स्वरण सिंग कमिटीने सजेस्ट केलेले आहेत. ओके, त्याच्या ऍक्च्युली त्यांनी 12 सजेस्ट केले काही, त्याच्यातले 2 ऍक्सेप्ट नव्हते केले. त्याच्यातलं एक आहे की त्यांनी सांगितलं होतं की टॅक्स भरणं फंडामेंटल ड्युटी आहे, ते ऍक्सेप्ट नाही केलेलं. आणि दुसरा कोणता आहे की मला नाही लक्षात आलं मित्रांनो, पण असं एक होतं. ओके, आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. लोकसभेच्या प्रमुखाच्या गटाची म्हणजे पॅनल ऑफ चेअरमॅन निवड लोकसभा आपल्या यामधून करते. जेव्हा लोकसभेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पद रिक्त असेल तेव्हा
लोकसभेच्या प्रमुखाच्या गटातील सदस्य हा उपाध्यक्ष असू शकतो. ओके, खतरनाक ऑप्शन बनवलेत हा. आणि उपाध्यक्ष, उपाध्यक्ष, अध्यक्ष लोकसभेच्या प्रमुखाच्या गटातील व्यक्ती, ओके, यांच्या अनुपस्थित राष्ट्रपतीने नियुक्त केलेल्या सदस्यांना अध्यक्षाचे कर्तव्य पार पाडली जातात. तर हे तिन्ही स्टेटमेंट चुकीचं आहे. ओके, तर कोणते बरोबर आहे तर वरीलपैकी एकही बरोबर नाही. ज्या वेळेस आता लोकसभेचा स्पीकर म्हणतं की काय येतं, यांचं इलेक्शन कोण डिसाईड, आता लक्षात ठेवा, इलेक्शनची डेट कोण डिसाईड करतो लोकसभेच्या स्पीकरची? ती डिसाईड करतं प्रेसिडेंट डिसाईड करतो. पण डेप्युटी स्पीकरच्या इलेक्शनची डेट कोण डिसाईड करतो? तो करतो स्पीकर. ओके, आता कमेंट मध्ये सांगा करंट स्पीकर कोण आहेत लोकसभेचे. ओके, सोपा प्रश्न आहे. आता याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस स्पीकर प्रेझेंट असतो तर तो वोट केव्हा करतो? ज्यावेळेस टाय होतो त्यावेळेस वोट करतो. बट स्पीकर अब्सेंट असेल, ओके, स्पीकर अब्सेंट आहे किंवा त्याला रिमूव्ह करण्यासाठी एक प्रोसिजर चालू झाली, त्याला रिमूव्ह करण्यासाठी बघा 14 दिवसाची एक नोटीस भेटते त्यांना. तर त्या 14 दिवसाच्या नोटीस पिरियड मध्ये डेप्युटी स्पीकर काय करतो? स्पीकर म्हणून काम करतो. ज्यावेळेस डेप्युटी स्पीकर स्पीकर म्हणून काम करतो त्यावेळेस तो डेप्युटी स्पीकर नसतो, त्यावेळेस फक्त तो स्पीकर असतो. त्याची म्हणजे त्याचे जे फॅसिलिटीज असतात, पर्क्स आपण जे म्हणतो त्याला, पॉवर जी पूर्ण ती स्पीकरची असते. म्हणजे त्यावेळेस तो अ, ज्यावेळेस टाय होतो त्यावेळेस तो वोट करतो. बट ह्या 14 दिवसाच्या वेळेस जो स्पीकर आहे, जुना स्पीकर, तर तो जुना स्पीकर काय करतो? तर तो जुना स्पीकर तो एमपी सारखा काम करतो बघा तिथे. ओके, म्हणजे तू पहिल्या अटेम्प्ट मध्ये वोट करू शकतो. ओके, कॉम्प्लिकेटेड वाटेल पण ट्राय करतो मी सिम्पली सांगायचं. हे याच्यावरती ट्रॅप बनू शकतात, कारण की बघा आता याच्यातच किती किती स्टेटमेंट किती कॉम्प्लिकेटेड बनवलेले आहेत. ओके, आता स्पीकर झालं, डेप्युटी स्पीकरचं झालं. ओके, जर स्पीकर आणि डेप्युटी स्पीकर दोन्ही हे अब्सेंट असतील, ओके, अब्सेंट असतील हा, तर वॅकंट नाही. जर अब्सेंट असेल तर हे पॅनल ऑफ चेअरमन्स जे 10 असतात त्याच्यात जे नॉमिनेटेड असतात, ओके, ते त्याच्यापैकी एक हा काय करतो? स्पीकर ऍक्ट ॲज अ स्पीकर, ओके, फॉर टेम्पररी पिरियड. जर म्हणजे जर व्हॅकंट असेल त्यावेळेस पॅनल ऑफ चेअरमॅन नसते तिथं, लक्षात ठेवा. ओके, पुढचा प्रश्न. ओके, 2024च्या दृष्टीनं पाहायचं आपल्याला हा, कारण की काय, युक्रेन आणि रशिया वॉर झालेला आहे. ओके, रशिया हा, युक्रेनचा प्रेसिडेंट कोण आहे? झेलेन्स्की. कॉमेडियन आहे हा, आणि हा पूर्ण कॉमेडीज करतो त्याच्या देशाची. आणि रशियाचे कोण आहेत प्रेसिडेंट? व्लादिमीर पुतीन. ओके, अच्छा. क्रिमिया 2014 पर्यंत युक्रेनचा पार्ट या देशाला भाग होता. तर क्रिमिया 2014 मध्ये रशियाने काय केलं तर अनेक्स केलं होतं. ओके, आता त्यांच्या हिस्ट्रीमध्ये नाही जाणार. ए बरोबर आहे. आणि 2000 काय म्हणते, 2014 मध्ये रशियाने क्रिमियावर ताबा केला, हे पण बरोबर आहे. आणि नाटो, आता नाटो मध्ये हे ज्यावेळेस पेपर झालता ना, तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. 2024 मध्ये लक्षात ठेवा, नाटो मध्ये करंटली किती मेंबर आहेत? 32. 31वा मेंबर कोण आहे तर फिनलँड, आणि 32वा आहे स्वीडन मध्ये. ओके, नाटो म्हणजे काय? नॉर्थ अटलांटिक ट्रिटी, त्यालाच वॉशिंग्टन ट्रिटी असं पण म्हणतात, जी 1949 मध्ये साईन झालेली आहे. त्यावेळेस फक्त 12 फाउंडिंग मेंबर होते. आता एक लक्षात ठेवा अजून, सध्या रिसेंटली लय न्यूज मध्ये युरोपियन युनियन म्हणजे युरोप, जो स्वतःला म्हणतो ना जगाचं गार्डन आहे हे, ओके, तर नाटो ऑफिशियल्स ना म्हणे की ऍक्च्युली नाटो ही ट्रिटी कसे फक्त स्वतःच्या रक्षणासाठी आहे, ओके, अटॅक करण्यासाठी नाही आहे. पण हे म्हणतायत की जर रशियाने, ओके चालेल जाऊ द्या, एखादी नंतर एक्सप्लेन करा, सध्यासाठी आपल्याला महत्वाचं नाहीये. पुढचा प्रश्न. जेएनयू व्हाईस चान्सलर
काय हे ममिदाला जगदीश कुमार यांची अपॉइंटमेंट झालेली आहे चेअरमन ऑफ कोणाची, तर UGC ची झालेली आहे. UGC ही स्टॅच्युटरी म्हणजे वैधानिक संस्था आहे. ऍक्ट ऑफ पार्लमेंट 1956 अंडर ही स्थापन झालेली आहे. मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनच्या मध्ये येते. बाकी UGC म्हणजे काय, युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन. आतापर्यंत तिसरा प्रश्न आहे याच्यावरती. ओके, एक आठवतंय का ते सॅम पित्रोदावाला एक प्रश्न होता त्याच्यात लास्ट, ओनली UGC इज टेकन केअर ऑफ एज्युकेशन समथिंग असा प्रश्न होता. ओके, आता NCERT कमिटी कोणती आहे ते पण आपण बघितलं होतं. आता प्रेझेंट मध्ये कोण आहेत तर चेअरमन यांचे तर डॉक्टर दिनेश प्रसाद सकल, काय सकलानी, सॉरी, दिनेश प्रसाद सकलानी. UPSC चे चेअरमन कोण आहेत तर मित्रांनो मनोज जोशी. ओके, मनोज सोनी. पण मित्रांनो करंट इव्हेंट, आता आता करंट अफेअर आपलं कोणतं विचारणार ते कारण काही सांगता येणार नाही, कारण की आपला पहिल्यांदा पेपर एप्रिलमध्ये होणार होतात आणि नंतर पोस्टपोन झालाय. आता करंट करंट अफेअर फिक्स आय डोंट नो कोणतं येतं, पण लक्षात ठेवा की जर त्यांनी महिना वगैरे दिला असेल, ओके, नोव्हेंबर किंवा ऑक्टोबर, तर त्यावेळेसच्या याला ना लक्षात ठेवा मनोज सोनी यांनी रिझाईन केलंय आणि कोण आहेत ते प्रीती सुदान ह्या नवीन UPSC चेअरमॅन आहेत. आता प्रश्न कसा विचारताल त्याच्यावर डिपेंड आहे बरं का हे काय आहे तर. ओके, मी तुम्ही हे सिनारिओ सांगितले तुम्हाला. इस्रो, कोण आहेत इस्रोचे सोमनाथ. यस, सोमनाथ. अच्छा, यांना अवॉर्ड पण भेटलेले आहेत तर ते आपण पुढे पाहणार आहोत. करंट अफेअरच्या याच्यासाठी फार महत्वाचे आहेत. ओके, 15 ऑगस्ट 1969 ला स्टार्ट झालेली आहे. डॉक्टर विक्रम साराभाई. पुढचा प्रश्न पाहूयात आता. टाइम्स टाइम्स पर्सन ऑफ द इयर विचारलंय 2023 कोण येतं. लक्षात ठेवा हे प्रश्न बघा, आतापर्यंत ना असे टाइम्स वरती 2 प्रश्न विचारलेत. तर 2023 च टाइम्स पर्सन ऑफ द इयर आहे टेलर स्विफ्ट म्हणून एक गायिका आहेत अमेरिकेच्या. त्यानंतर ऍथलीट ऑफ द इयर आहे लिओनल मेसी. आणि CEO ऑफ इयर आहेत, कोण आहेत ते, ते आहेत सॅम अल्टमस. ओके, सॅम अल्टमस. पुढचं आता याच्यामध्ये इलॉन मस्क माहिती आहे. आता इलॉन मस्क म्हणलं ना, स्पेस एक्स, टेस्ला, मलाला युसुफजाई कोण आहेत ह्या नोबेल प्राइज विनर पीस साठी, पाकिस्तान मधील ऍक्टिव्हिस्ट आहेत ह्या. रतन टाटा आपल्याला माहित आहेत कोण आहेत, रिसेंटली त्यांचं डेथ झालेली आहे. कमला हॅरिस ह्या व्हाईस प्रेसिडेंट आहेत USA च्या. ओके, जानेवारी 2022 मध्ये. अच्छा मित्रांनो, एक पर्सन इन न्यूज तुम्ही एकदा बघून घ्या बघा का. पर्सन इन न्यूज आणि फेमस पर्सन ते ओबिच्युअरीज जे असतात ना, ते एकदा थोडं पाहून घ्या, त्यावरती प्रश्न विचारले जातात. ओके, पुढचा आहे देशाच्या कोणत्या देशाने हाँगसाँग 12 बॅलिस्टिक, तर हा आहे नॉर्थ कोरिया. मित्रांनो, डिफेन्स वरती ना कोणी कोणत्या बॅलिस्टिक मिसाईल लॉन्च केल्यात ना तो पण एकदा पाहून घ्या. याच्या आधी पण एक प्रश्न विचारला होता ज्याचं उत्तर चायना होतं बघा. हम्म? आणि सध्या कसं ते इस्रायल इस्रायल आणि इराण कॉन्फ्लिक्ट चालू आहे, युक्रेन आणि रशियावाला कॉन्फ्लिक्ट चालू आहे, तर हे खूप साऱ्या गोष्टी टेस्ट करतायत. रशियाने पण सध्याच एक कंटिनेंटल मिसाईल लॉन्च केले, म्हणजे टेस्ट केलेली आहे बघा. ओके, आणि इस्रायलनं पण खूप साऱ्या गोष्टी लॉन्च केलेल्या आहेत, तर ते एकदा बघून घ्या. वाटलं तर मी ट्राय करतो हे जे महत्वाचे मुद्दे आहेत ना ते आपण एकदा परत एकदा डिस्कस करूयात आपल्या सिरीज मध्ये. पुढे घेऊयात आता. हा हा प्रश्न महत्वाचा, इवन दो हा त्यावेळेस पण करंट अफेअर मध्ये होता आणि सध्या पण इराण इराक वॉर, म्हणजे वॉरमुळे हे इराक इराण फार न्यूज मध्ये असतात. इराकमधील सर्वात जुन्या अल्पसंख्याक समुदायापैकी हे आहेत. अच्छा, याझदी गटाबद्दल विचारलंय तर झिनसीर पर्वताभोवती उत्तर इराकमध्ये यांचे वास्तव मोठ्या प्रमाणात आहेत. आता प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो की झिनसीर पर्वत आणि त्यांची लोकेशन, इथं पर्वताचे नाव आणि इथं लोकेशन, तर काय इराकमध्ये. प्राचीन धर्माची स्थापना 11व्या शतकात उमायाद शेख यांनी केलेली आहे.
ओके, असा प्रश्न येऊ शकतो की याजदी इथं गटाचं नाव आणि स्थापना कोणी केले, असा पण प्रश्न फॉर्म होतो. ओके, 1 2 3 हे बरोबर आहे. तर हे चौथं विधान अयोग्य आहे, कारण की या धर्माचे ख्रिश्चन धर्मापासून काही तत्वे स्वीकारली आहेत. यामुळे इस्लामी दहशतवादी गटामुळे यांच्यावर हल्ले होत आहेत. तर हे चुकीचं विधान आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आता. अच्छा, 2022-23. ओके, तर त्यावेळेस बजेटचा प्रश्न येतो आपल्याला. 23-24चं बजेट एकदा बघून घ्यावं लागणार आहे. ओके, एंटरिम बजेट. तर आता ह्याचं उत्तर आहे 30% कर होता याच्यावर क्रिप्टो करन्सीवरती इम्पोज केला होता फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन यांनी. 2022 मधील साऊथ सौदी अरेबिया काय ग्रँड प्रिक्स टुर्नामेंट आता 2023 मध्ये विनर आहेत सर्गिओ पेरिझी. ओके, जे रेड बुल नावाचे म्हणजे गाडी ड्राईव्ह करतात. ओके, इन केस त्यांचं गाडीचं नाव तर विचारणं कमी चान्सेस आहे, पण सेर्गी पेरझ्यू हे 2023 मधले विनर आहेत सौदी अरेबिया ग्रँड प्रिक्स टुर्नामेंटचे. अयोग्य विचारलंय आपल्याला. काश्मीर पुलवामा क्षेत्र या भागाला काश्मीरच्या तांदळाचे भांडार असे म्हणतात. वेशू आणि झेलम नदी पुलवामा मधून वाहतात आणि अहरबाल धबधबा आणि अवंतीश्वर मंदिर हे पुलवामा मधील प्रसिद्ध पर्यटक क्षेत्र आहे. तर हे तिन्ही विधान बरोबर आहेत. ऑप्शन 4 कोणतेही चुकीचं विधान नाही. आता अहरबाल फॉल आहे ना, धबधबा, इथूनच वेशू नदी उगम पावते, जी झेलमची ट्रिब्युटरी आहे. आणि अहरबाल फॉलला काश्मीरचा नायझरा असं म्हणतात. ओके, काश्मीरचा नायझरा. पुढचा प्रश्न पाहूत आता. ओके, त्रिनिदाद. आता मित्रांनो, हा पण पर्सन इन न्यूज याच्यावरती प्रश्न बेस्ट आहे. ऐक, त्याच्यामुळे मित्रांनो 2023-24 मध्ये कोणकोणते पर्सन न्यूज मध्ये ते बघून या एकदा. आता याचं उत्तर आहे ए आणि बी बरोबर आहे. तर पुढचा प्रश्न. ओके, तरी आता आपल्याला काय नाही विचारले यांनी ब्रँड अँबॅसेडर कोण होते. आता आपल्यासाठी महत्वाचं नाहीये, पण लक्षात ठेवा 2024 साठी कोणकोणते महत्वाचे. तर T20 वर्ल्ड कप झाला होता, तर त्याचे ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत, तर युवराज सिंग. ओके, आणि हुसेन बोल्ट म्हणून एक होते ना व्यक्ती, ते पण आहेत. पुन्हा क्रिस गेल ते पण आहेत, पण आपल्याला मोस्ट इम्पॉर्टंट आहे युवराज सिंग. ओके, त्यानंतर लोकसभा निवडणुका 2024 चे कोण आहेत, आयुष्मान खुराना. युनिसेफ चे कोण आहेत, करीना कपूर. जलमार्ग मंत्रालय मनु भाकर. आता यांनी ऑलिम्पिक मध्ये 2 ब्रॉन्झ जिंकलेले आहेत वेगवेगळ्या कॅटेगरीज मध्ये. पुन्हा स्टेट बँक ऑफ इंडिया कोण, एम एस धोनी. आणि लक्षात ठेवा फिट इंडिया मूवमेंट ते आहेत नरेंद्र कुमार यादव. ओके, नेक्स्ट प्रश्न पाहूत आता. 100 वर्ष कोणत्या युएन एजन्सीला झाले, तर ती आहे ILO इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, जी फर्स्ट आणि ओल्डेस्ट UN एजन्सी आहे, जी 1919 मध्ये अंडर लीग काय लीग ऑफ नेशन मध्ये स्थापन झालेली होती. आता लीग ऑफ नेशन ही 1945च्या वर्ल्ड वॉर 2 च्या नंतर वर्ल्ड वॉर याला युनायटेड नेशन हे नाव पडलेलं आहे. ओके, हेडक्वार्टर कुठे, जेनेवा स्वित्झर्लंड. आता लक्षात ठेवा की ILO ला 1969 मध्ये नोबेल पीस प्राइज मिळालेला आहे. आणि करंटली त्याचे DG कोण आहेत, डायरेक्टर जनरल कोण आहेत, तर गिल्बर्ट हाउंडागो. ओके, गिल्बर्ट हाउंडागो. WHO लक्षात ठेवा 1948 UN DG कोण आहेत, टेड्रॉस अदानो. आपल्याला माहिती आहे कोविडच्या पिरियड मध्ये लय नाव ऐकले या महाशयांचं. खूप कुटाने केले त्यांनी त्यावेळेस. आता पुढचा प्रश्न. चायना फॅक्टर आहे त्याच्यामध्ये ना. पुढचा प्रश्न आता. खालील विधाने लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा. आता मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला महत्वाचा नाही. 2024 साठी लक्षात ठेवा
ऍट मोस्ट इम्पॉर्टंट मित्रांनो, ऍट मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तर हा आहे, लक्षात ठेवा, एम एस पद्म सुब्रमण्यम. ह्या ज्या आहेत ना, 80 वर्षाच्या, तमिळनाडूशी बिलॉंग करतात. यांना ह्या भरतनाट्यम, यांना पद्म विभूषण मिळालेला आहे. आता हा प्रश्न जसा पद्मश्री पुरस्कार मिळालेला, तर असा प्रश्न फॉर्म होऊ शकतो, गॅरंटेड आहेत. ओके, चान्सेस खूप जास्त आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, एम एस पद्म सुब्रमण्यम. लक्षात कसं ठेवणार, पद्म नावावरूनच पद्म आहे. काय त्यांना काय मिळालंय, पद्मविभूषण 2024 मध्ये. ह्या भरतनाट्यम डान्सर आहेत, तामिळनाडूशी बिलॉंग करतात आणि 80 वर्षे यांचे एज आहे. ओके, नेक्स्ट प्रश्न. विच बँक हॅज बिकम द फर्स्ट इंडियन बँक टू हॅव द ऑफिस इन ऑस्ट्रेलिया? तर तर याचं आहे SBI. त्यावेळेस सॉरी, करंट अफेअर आहे. आता डेना बँक, हेडक्वार्टर मुंबई, 1938 मध्ये स्थापना झाली. BOB काय, बँक ऑफ बरोदा, कोणी फाउंड केलेली आहे? सयाजीराव गायकवाड 3, 1908 मध्ये. 8 मध्ये. ओके, अल कपुरी, हेडक्वार्टर कुठे? अल कपुरी वडोदरा. ओके, हेडक्वार्टर अल कपुरी वडोदरा. याचं बँक आणि इस्टॅब्लिशमेंट इयर विचारलं जाऊ शकतं, कारण की याच्या आधी बघितलं होतं की बँक आणि त्यांचं घोषवाक्य काय आहे. SBI आपल्याला माहित आहे, हेडक्वार्टर मुंबई. SBI चं पूर्ण प्रोसिजर माहिती आहे बघा. ओके, नाबार्ड लक्षात ठेवा, 1982. पंजाब नॅशनल बँक 1894. काय, दयाल सिंग मजीथिया, दयाल सिंग मजीथिया. नेक्स्ट प्रश्न 377 IPC कशाबद्दल आहे? होमोसेक्सुअलिटी बद्दल आहे. ओके, पुढचा प्रश्न. ओके, राष्ट्रीय पातळीवर ऑल इंडिया स्टेट पीपल्स काँग्रेसची स्थापना होण्यापूर्वी कोल्हापुरात जनतेची गाऱ्हाणी मांडण्यासाठी खालीलपैकी कोणती संघटना कार्यरत होती? तर ती होती संघटना लोकसभा नावाची. ओके, आता मित्रांनो परत एकदा लक्षात ठेवा, मी याच्या आधी पण सांगितलं होतं, सत्यशोधक समाज याची सुरुवात केलेली आहे ज्योतिबा फुले यांनी. पण कोल्हापूरमध्ये 1911 मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी चालू केलेली आहे. आता अंडर प्रेसिडेंटशिप कोण होतं, तर याचे चेअरमॅन कोण होते ते लक्षात ठेवा. पराश परशुराम घोसवाडकर. ओके, परशुराम एवढंच लक्षात ठेवा, परशुराम घोडस्वारकर. ओके, आणि ही स्थापन करण्यामध्ये त्यांना मदत कोणी केलेली आहे, तर ते आहेत, म्हणजे त्यावेळेस 1911च्या कोल्हापूर मधील झालेल्या सत्यशोधक समाज यांचे प्रेसिडेंट कोण आहेत, तर असं विचारलं तर कोण? भास्करराव जाधव. अंडर हीच प्रेसिडेन्सी स्थापन झाली. आणि चेअरमॅन कोण होते, तर हे आहेत परशुराम. ओके, पुढचा प्रश्न. हे थोडं कन्फ्युजिंग प्रश्न असतात मित्रांनो. ओके, पुढचा प्रश्न. ऑड मॅन आउट. ऑड मॅन मध्ये कोण आहे, तर आपले साने गुरुजी यांनी श्यामची आई हे नॉवेल त्यांची फार फेमस आहे. आता हे बाकीचे लॉरा डिसोजा, सुधाताई जोशी, हिरवे गुरुजी, हे जे होते ना, तर हे गोवा मुक्ती संग्राम यांच्याशी रिलेटेड आहेत, 1955 मध्ये जी झाली होती. आता सुधाताई जोशी यांनाच काय म्हणतात, आंटी सुधा असं पण म्हणतात. ओके, आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. 1957च्या स्त्री शिक्षण विषयक राष्ट्रीय आयोगाच्या अध्यक्षा कोण होत्या? ओके, एक मिनिट या, सॉरी. 1957च्या कोण होत्या मित्रांनो, तर त्या होत्या दुर्गाबाई देशमुख. ओके, आता 2024च्या कोण आहेत, थोडं, हा 2024च्या आहेत विजया किशोरी रहातकर.
विजया किशोरी राहतकर या आहेत. ओके. आता याच्यावरून ना एक लक्षात ठेवा, नॅशनल कमिशन फॉर विमेन, नॅशनल कमिशन फॉर विमेन जी स्टॅच्युटरी बॉडी आहे, वैधानिक संस्था आहे, 1992च्या ऍक्ट नुसार बनली आहे. ओके, हे लक्षात ठेवा. ज्याचे करंटली चेअरमन कोण आहेत तर विजया राहटकर. ओके, थोडं महत्वाचं वाटलं म्हणून मी सांगतोय. थोडं काही महिन्यापूर्वी हे न्यूज मध्ये पण होत्या. पुढचा प्रश्न आता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पश्चात त्यांचे कोणते अनुयायी काँग्रेसमध्ये सहभागी झाले होते? तर ते आहेत आर डी भंडार, दादासाहेब रुपवते आणि राजाभाऊ भोळे. ऑप्शन नंबर ए बी सी, ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. सॉरी, मुंबईमध्ये कोणत्या दोन ठिकाणी ब्रिटिशरांनी मिठाच्या पेट्या ओपन केलेल्या होत्या? ते भेंडी बाजार आणि वडाळा. नेक्स्ट प्रश्न, सुरत येथे मानव धर्म सभा आणि मुंबईत परमहंस मंडळी स्थापना कोणी केली होती? तर याची स्थापना केली होती दादोबा पांडुरंग तरखडकर आणि त्यांच्यासोबत अजून कोण होते? रामचंद्र जावकर. ओके. दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी धर्मविवेचन ही नॉवेल लिहिलेली आहे. ओके. त्यांचा बिलीव काय होता? एकच कास्ट आहे. ओके, नो अनटचेबिलिटीज आणि देवापाशी जाण्यासाठी कोणत्या मीडिएटरचा गरज नसते. ओके. ते ते ब्राह्मणांच्या जी मोनोपोली होती ना त्याच्या विरोधात होते. आता ही लक्षात ठेवा, जी परमहंस मंडळी सभा होती ना, तर याचं जर तुम्हाला मेंबर बनायचं असेल ना, ओके, तर म्हणजे याचे मेंबर काय करायचे माहितीये का? याचे मेंबर जे लो कास्ट सो कॉल्ड, म्हणजे त्यावेळेस जो कन्सेप्ट आहे ना लो कास्ट वाला, तर त्या लोकांसाठी हे अन्न शिजवायचे. ओके, तर हे परमहंस मंडळी काम करायची. अजून विडोरी मॅरेज, पुन्हा एज्युकेशन, याच्यासाठी खूप काम केलेलं आहे या संस्थेंनी. पुढचा प्रश्न, आत्माराम पांडुरंग तरखडकर कोण आहेत मित्रांनो? आपल्याला माहिती आहे ना, आत्माराम प्रार्थना समाज. ओके. ट्रिक कसं ठेवतो आपण लक्षात आहे, आपण आत्म्याशी प्रार्थना करतो, असं ट्रिक्स म्हणून समजा. ओके, ट्रिक साठी आहे, फक्त समजण्यासाठी, बाकी काही नाही. पुढचा, हु रोड द बुक कॉल्ड तहकीक ई हिंद? तर हा तहकीक ही हिंद हा अल बिरुनीने लिहिलेला आहे. तर याच्यामध्ये काय तर इंडियाची इन्फॉर्मेशन आहे, इंडियाचं कल्चर काय आहे, इकॉनॉमी काय आहे, याच्याबद्दल आपल्याला माहिती मिळते. मेडायवल इंडिया बद्दलची माहिती आपल्याला मिळते. तकी ई हिंद जे अल बरुनी याने लिहिलेला आहे. अल बरुनी हा पर्शियन आहे, 11व्या सेंचुरी मध्ये होता. हा मोहम्मद गझनी याच्या कोर्टमध्ये ऍज अ फिजिशियन, मॅथमॅटिशियन, ऑस्ट्रोनॉमर काम करायचा. हा काझी म्हणून पण याने काम केलेलं आहे इथे. ओके. याने आता बाकी बघूयात. इबन बतुता मोरोक्को पासून आलेले आहेत, मोरोक्को पासून आलेले आहेत, ज्यांनी रिहला हे पुस्तक लिहिलेलं आहे. ओके. राजस्थानमध्ये मध्यांश युगाची संस्कृती असणारे मोठे ठिकाण कोणते? तर हे ठिकाण आहे कोठारी, सॉरी, बागोर, जे कोठारी नदीच्या काठावरती वसलेलं आहे. ओके. कोठारी ही बनास रिव्हरची उपनदी आहे, ट्रिब्युटरी ऑफ बनास. आता ही साईट कोणी डिस्कव्हर केली ते महत्वाचं आहे. तर तीचा शोध लावला आहे व्ही.एन. मिश्रा 1967 मध्ये. ओके, सॉरी. पुढचा प्रश्न, अच्छा, महाजनपदे आणि त्यांचे राजे ऑलरेडी पूर्ण डिस्कस केलेले आहे आपण. महाजनपदे काय आहेत, काय नाही. काशी, काशीचे कोण आहेत मित्रांनो? अश्वसेन. कोसळ, कोसळ कोण आहेत? प्रसन्नजित, मगध, बिंबसार, वत्स, उदयन. ओके. काशीची कॅपिटल काय आहे तर वाराणसी, ज्याला वाराणसी काशी असं पण म्हणतात. ओके. आता बिंबसार फाउंडर आहे हरियंका डायनेस्टीचा.
त्याचा मुलगा अजातशत्रू हे दोन्ही पण गौतम बुद्धांच्याच कंटेम्पररी आहेत, म्हणजे हे एकाच पिरियड मध्ये असायचे. अजातशत्रूने त्याच्या पप्पाला मारलं होतं, राज्य बळकावलं होतं आणि एकदम शेवटच्या काळामध्ये तो गौतम बुद्धांच्या शरणमध्ये आलेला होता. ओके. आता पुढचा प्रश्न बघत, कारण की याच्याबद्दल ऑलरेडी खूप वेळेस डिस्कस केलंय ना. वाटलं तर तुम्हाला एक महाजन पदाचा मी व्हिडिओ पण बनवलेला आहे, त्याच्यात तुम्ही बघू शकता. ओके, 16 मिनिटाचा आहे. त्याच्यात पूर्ण 16 महाजन पदे, कोणते राजा, कोणती कॅपिटल, कशाला काय, कशाचं ऋग्वेद मध्ये मेन्शन आहे. हा, अथर्ववेदात कोणाचं मेन्शन आहे, तर मगच ऋग्वेदामध्ये, एवढं लक्षात ठेवा. आता पुढे बघूयात. हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलाय ना. ओके, हा पण प्रश्न आयोगाने कॅन्सल केलाय. 18 जुलै 1947 रोजी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये कोणत्या कायद्याला मान्यता मिळाली? भारताचा स्वातंत्र्याचा कायदा मान्यता मिळाली. ह्या कायद्यानुसार हा कायदा कशा बेस्ड आहे, तर माउंट बेटन प्लॅन याच्यावरती बेस्ड आहे. या कायद्यानुसार आपल्याला भारताला इंडिपेंडंट आणि सार्वभौमत्ता मिळणार होती. ओके, सोव्हरेनिटी आणि स्वातंत्र्य. आणि काय याच्यामध्ये अजून का पार्टिशन होतं इंडिया आणि पाकिस्तान मध्ये. अबोलिश काय केलं होतं? सेक्रेटरी ऑफ स्टेट आणि व्हॉइसरॉय याची अबोलिश मध्ये रद्द करून टाकले होते हे पोस्ट. आणि अडॉप्ट काय केलं होतं? भारताचं स्वतःचं कॉन्स्टिट्यूशन. ओके. आता जी प्रिन्सली स्टेट आहेत ते इंडियाला जॉईन करू शकतात किंवा पाकला जॉईन करू शकतात. आता कोणत्या कशा जॉईन केल्या ते ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे. ओके, प्लेबीसाइड वाला. ओके, राजाजी फॉर्म्युला आठवतं का तो? सी राजा. ओके, पुढचा प्रश्न पाहूयात आपण. ओके, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन बद्दल परत आपल्याला प्रश्न पाहायला मिळालेला आहे. तर ते काय म्हणतायत? संघटना कुठे स्थापन झाली होती? ही झाली होती दिल्लीमध्ये, पण ऍक्टिव्ह कुठं होती सर्वात जास्त? युपी मध्ये होते. काय, युनायटेड प्रोव्हिन्स. त्यावेळेस युनायटेड प्रोव्हिन्स असं म्हणायचे. आता एचआरए बद्दल लक्षात ठेवा. हिंदुस्थान सोशलिस्ट असोसिएशन 1924 मध्ये कानपूरमध्ये इस्टॅब्लिश झालेली आहे. फाउंडिंग मेंबर कोण आहेत? तर रामप्रसाद बिस्मिल्ला, जोगेश चंद्र चट्टोपाध्याय, सॉरी जोगेश चंद्र चॅटर्जी, ओके, सचिन सानियाल. काय, सचिन सानियाल. यांचं एम काय होतं? आर्म्ड रिबेलियन. ओके. आणि बॉम्ब मॅन्युफॅक्चर करण्यासाठी यांनी सुरुवात केलं होतं. त्यांची युनिट कुठे कुठे आहेत? कलकत्ता, पुन्हा देवघर. ओके. आणि एच एस आर ए याचे फाउंडिंग मेंबर कोण? चंद्रशेखर आझाद, भगत सिंग. ओके. सर ना, आता याचं कॉन्स्टिट्यूशन कोणी फॉर्म लिहिलं होतं? तर चंद्रशेखर आझाद आणि अं, कोण? लाला हरदयाल यांनी लिहिलेलं होतं याचं कॉन्स्टिट्यूशन. एच एस आर सी. पुढचा प्रश्न. 1757च्या प्लासीच्या लढाईनंतर इंग्रजांनी मीर जाफरला कोणत्या प्रांताचा नवाब बनवलं होतं? तर तो बंगालचा. आता लक्षात ठेवा, प्लासीच्या लढाईमध्ये कोणाकोणामध्ये झालेली होती? तर ब्रिटिशरांना लीड कोण करत होतं? रॉबर्ट क्लाइव्ह नावाचा माणूस. त्यानंतर त्याच्या विरोधात कोण लढत होते? सिरोज उद दौला, जो बंगालचा लास्ट नवाब होता. आणि त्याच्यासोबत होते त्याचे फ्रेंच अलाइज. आता बॅटल ऑफ प्लासी बघितली, बॅटल ऑफ बक्सर पण पाहावं लागेल 1764 मध्ये. कोण आहे त्या? मेजर हेक्टर मुनरो याने, हा ब्रिटिशर होता. आणि याच्या विरोधात कोण कोण होते? याच्या विरोधात होते मीर कासिम. ओके, मीर कासिम जो नवाब होता बेंगॉलचा. ओके. हे ऍक्च्युली काही काळानंतर मीर जाफरला ना हटवलं होतं, कारण की काय झालं की यांनी नवाब तर बनवलं होतं मीर जाफरला इंग्रजांनी, पण काही पावरच दिली नव्हती. हा परेशान झालता. मग याला हटवलं आणि काय, कोणाला आणलं त्यांनी? मीर कासिमला आणलं. पण मीर कासिम पण परेशान झाला. तो पण म्हणतो काहीच पावर देईनात राव, नुसतं काम करायला सांगायलेत. तर मग त्याने उठाव केला, बॅटल चालू केली, बॅटल ऑफ बक्सर.
1764 मध्ये. तर रॉबर्ट क्लाईव्ह आला इंग्रजांकडनं आणि त्याच्या विरुद्ध यांनी कोण कोण सॉरी रॉबर्ट क्लाईव्ह नव्हता, मेजर हेक्टर मुनरो आला. मग यांनी घेऊन गेला आपापले कोणकोणते सैनिक येतं. मीर कासिमनं कोणाला घेऊन गेला? जो अवधचा नवाब होता, कोण होता? सुजा उद दौला. ओके, सुजा उद दौला आणि हे सिराज उद दौला वेगळे आहेत बरं का. सुजा उद दौला नाव थोडं हे येतं, लक्षात ठेवा डिफरन्स आहे. आणि अजून कोणासोबत कोण होता याच्यासोबत? तर याच्यासोबत होता शहा आलम दोन, मुघलांचा इम्परर. ओके, असे हे घेऊन गेले पण यांचाच पराभव झाला. ह्या हेक्टर मुनरो वॉन द वॉर. ओके, नेक्स्ट प्रश्न काय म्हणतायत ते आपल्याला आता. गुलाम घराण्याची स्थापना. आता मित्रांनो, आपण पूर्ण गुलाम घराणं एकदा बघितलं होतं, पण इट इज व्हेरी इम्पॉर्टंट आपण पूर्ण एकदा परत रिव्हिजन करूयात. ओके, तर फाउंडर कोण होता याचे? याचे फाउंडर होते कुतुबुद्दीन ऐबक. तर आता लक्षात ठेवा, दिल्ली सल्तनत 1206 ते 1526. पहिले कोण होते? स्लेव्ह डायनेस्टी 1206 ते 1290. 84 वर्ष त्यांनी राज केलं. त्यानंतर खिलजी डायनेस्टी आला 1290 ते 1320. 30 वर्ष. आता इथं इथं मार्क करतो मी, पुढे एक सांगायचं मला तुम्हाला. तिसरं कोण आहे? तुघलक डायनेस्टी 1320 ते 1444. 94 इयर. इथे एक मार्क आहे, सांगायचं पुढचं पुढे सांगणार आहे. सईद डायनेस्टी 1414 1451. 37 इयर. आणि लोधी डायनेस्टी 1451 1526. किती? 75 वर्ष. तर लक्षात ठेवा, असं क्रोनॉलॉजीनं लावा म्हणून आपल्याला विचारलं जाऊ शकतं. आता ही जे खिलजी डायनेस्टी आहे ना, यांनी शॉर्टेस्ट पिरियड मध्ये राज केलं होतं. आणि लॉंगेस्ट कोण होते? तर तुघलक. किती? 94 वर्ष. कदाचित विचारला जाऊ शकतात. आता स्लेव्ह डायनेस्टी फार महत्वाची, कारण की आतापर्यंत 4 ते 5 वेळेस प्रश्न विचारला त्यांना. ओके, तर कुतुबुद्दीन ऐबक हा कोणाचा स्लेव्ह होता? मोहम्मद घोरीचा. 1206 मध्ये मोहम्मद घोरी वार टपकला होता. ओके, तर लक्षात ठेवा, मोहम्मद घोरीच्या जे कॉइन होते त्याच्यावरती माता लक्ष्मीचा फोटो आपल्याला पाहायला मिळालेला आहे. ओके, मोहम्मद घोरी याने कोणासोबत युद्ध केलं होतं? तराईनचं युद्ध, बॅटल ऑफ तराईन. ते 1191 1192च्या वेळेस पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत. ओके, आता हे ज्यावेळेस मोहम्मद घोरी मेला त्याच्यानंतर काय झालं? त्याचे जे स्लेव्ह होते, त्याचे मेन 4 स्लेव्ह होते, कारण की तो त्याच्या स्लेव्हला ना मुलांसारखा ट्रीट करायचा, वागायचा. तर त्याच्यामध्ये होता क्वाबाच्या, त्यानंतर होता इल दोज, आणि अजून कोण होता? क्वाबाच्या, इल दोद आणि बख्तियार खिलजी. ओके, आणि चौथा कोण होता? चौथा होता इल्तुत सॉरी चौथा होता ऐबक, कुतुबुद्दीन ऐबक. ओके, आता ऐबकचाच सन इन लॉ कोण होता? तर इल्तुतमिश आहे. पुढं याच्यात बघूयात आपण. आता ऐबकनं काय, आता बघा लक्षात ठेवा, जो स्लेव्ह डायनेस्टी आहे ना, ज्याला मंगलूक डायनेस्टी पण म्हणतो, तर ह्या मंगलूक डायनेस्टीची फाउंडर आहेत कुतुबुद्दीन ऐबक. बट रिअल इस्टॅब्लिशमेंट कोणी केली होती? इल्तुतमिश याने केली होती. ओके, याने काय केलं होतं? इल्तुतमिशनं हे सर्व हे क्वाबाच्या, पुन्हा हे बख्तियार खिलजी, पुन्हा इल्डोज यांना काय केलं होतं? यांना सर्वांना डिफीट करून त्याने स्वतःच्या एका कंट्रोल मध्ये आणलं होतं. आधी कसे 4 मध्ये भाग होते ना, तर याने पूर्ण युनाइट केलं होतं. हा, तर आता लक्षात ठेवा, कुतुबुद्दीन ऐबकनं काय केलं होतं? कुतुबुद्दीन ऐबक याची याने टायटल घेतलं सुलतान. कॅपिटल काय होती कुतुबुद्दीन ऐबकच्या वेळेस? लाहोर. याने कुतुब मिनार बांधायचं काम चालू केलं होतं. याच्या काळात पॅट्रोनेज दिला होता एका स्कॉलरला, ज्याचं नाव आहे हसान निझामी.
आता कुतुब मिनार हे नाव त्याने म्हणजे बांधकाम चालू केलं. ओके. जे इल्तुतमिशनं कंप्लीट केलेलं आहे. पण लक्षात ठेवा, हे जे नाव आहे ना ते सुफी संत ख्वाजा कुतुबुद्दीन बख्तियार याच्या नावावरून ठेवलेलं आहे. ओके. आता कुतुबुद्दीन ऐबक झाला, त्याच्यानंतर कोण आला? त्यानंतर आला इल्तुतमिश. इल्तुतमिश 1211 ते 1236. तर याच्यात लक्षात ठेवा, याने ना मुघलचे त्यावेळेस बघा, जे मंगोल होते ना, मंगोलांचं खूप थ्रेट होतं. तर याला माहिती आहे की बाबा मंगोलांसोबत आपला काही निभाव लागत नाही, त्याच्यामुळे तिथं त्यांनी नॉन अग्रेसिव्ह पॉलिसी यूज केली. हा. त्यानंतर लक्षात ठेवा, याने इंट्रोड्यूस केलं होतं तुर्क ई चहलगानी. एवढं लक्षात ठेवा, चहलगानी 40 लोकांचं म्हणजे 40 लॉयल स्लेव्ह होते याच्यात, ज्याला तो अमीर्स म्हणायचा. याच्यामध्ये म्हणजे अमीर्स म्हणजे नोबेल्स असायचे आणि ऍडवायझर असायचे. पण अल्टिमेट पॉवर कोणाकडे असायची? इल्तुतमिशकडेच असायची. ओके. याने ना इक्ता सिस्टीम पण इंट्रोड्यूस केली होती आणि दोन कॉईनची सुरुवात केली होती. त्याचं एक आहे सिल्वर, ज्याला टंका म्हणतात, आणि दुसरा आहे कॉपर, ज्याला जित्तल असं म्हणतात. ओके. जित्तल असं म्हणतात. आता ना एक लक्षात ठेवा, या याला ना आता आता जे हे हे होते ना दिल्ली सल्तनतवाले, इवन तो ते सुलतान म्हणायचे स्वतःला, पण त्यांचं सुलतान हे म्हणजे त्यांना सुलतान म्हणून ऍक्सेप्ट करायचं लेटर कोण द्यायचं, तर तो होता अब्बासिद खालिफ ऑफ बगदाद. ओके. याने जर अल्टिमेट परमिशन दिली की तू सुलतान आहेस, त्यावेळेस यांना म्हणजे एकदम फुल फ्लेजेड म्हणजे एकदम लेजिटिमेट सुलतान असं म्हणायचे ते. ओके. तर इल्तुतमिशला ती 1229 मध्ये मिळाली होती. कोणाकडून? अब्बासिद खलीफ ऑफ सॉरी कॅलिफट ऑफ बागदाद. ओके. पुढचा प्रश्न आता लक्षात ठेवा. हे तुम्हाला काय सांगितलं मित्रांनो, एक प्रश्न होता की इंडियन्स, एक प्रश्न होता मला की भारतातले जे राजे होते ते जे इन्व्हेडर्स होते ना त्यांना का रोखू नाही शकले. त्याच्यामध्ये होतं की इंडियाचे जी वेपन्स होती ती एकदम म्हणजे अपग्रेडेड नव्हती. पुन्हा इंडियन्स युनायटेड नव्हते. स्वतःमध्येच खूप सारे इंटरनल स्ट्रगल होते. आणि त्याच्यात एक सांगितलं होतं मी बघा, बाहेरून जे आले होते ना ते अंडर वन युनिट होते. एका युनिट होते, तर तो युनिट आहे अब्बासिद कॅलिफ ऑफ बगदाद. ओके. आय होप तो पॉइंट आता क्लिअर झाला असेल पूर्ण. आता आता लक्षात ठेवा, याच्यानंतर ना याची मुलगी रजिया सुलतान आली होती इल्तुतमिशची. ती 1236 ते 1240. बट बट ही ऍक्च्युली हिच्या काळात काय झालं, ते चहलगानी एवढे पॉवरफुल झाले होते. ओके. आणि चहलगानी एका विमेनला, विमेनच्या हातात पॉवर त्यांना खपत नव्हतं बघा. त्याच्यामुळे ते काय केलं, अल्टिमेटली चहलगानीने धोक्याने यांचं असॅसिनेशन केलं म्हणजे मारून टाकलं यांना. ओके. एक गोष्ट लक्षात ठेवा, रजिया सुलतान यांनी चहलगानीमध्ये खूप सारे बदल केले होते. ओके. पहिले चहलगानीमध्ये फक्त तुर्क्स वाले असायचे, पण हिने इंडियन मुस्लिम्सला पण याच्यात अपॉइंट केलं होतं. अं, आणि हिने पडदा सिस्टीमला म्हणजे गिव्ह अप केलं होतं, म्हणजे मानत नव्हती ती पडदा सिस्टीम. ओके. पुढचा आहे त्याच्यानंतर महत्वाचा कोण होते, तर ते आहेत गियासीन उद्दीन बलबन. मी महत्वाचे महत्वाचे सांगतो, याच्यानंतरचे एवढे इम्पॉर्टंट नव्हते ते डायरेक्ट. कारण की हिच्या नंतर जे चहलगाणीज होते ना ते खूप पॉवरफुल झाले होते 1240 ते 1265 मध्ये. मग 1265 मध्येच एका चहलगाणी आहे, त्याचं नाव आहे बलबन. याने काय केलं, याने स्वतःला राजा म्हणून घोषित केला होता. बट अल्टिमेटली त्याला ती आपण बघितलं ना कॅलिफेट ऑफ बगदाद, याच्याकडनं त्याला ना हे भेटलं नव्हतं, ऑथरायझेशन भेटलं नव्हतं. तर त्यांनी काय केलं,
त्याने एक थेरी मांडली होती मग. ओके, कशाची? किंगशिपची थेरी. त्याच्यात तो म्हणायचा गॉडच्या नंतर सुलतान आणि सुलतानच्या नंतर पीपल, म्हणजे अं, सुलतान हा गॉडची शॅडो आहे असं म्हणायचा तो. तर याने इंट्रोड्यूस केला होता सजदा आणि पायबोस. हे ग्रीटिंग म्हणजे ते मुजरा करायचे त्यांच्या पद्धत होत्या, ते सजदा आणि पायबोस नावाचे. ओके. आणि याला लेजिटिमसी भेटली नव्हती बघा बगदादवाल्या कॅलिफेट कडून. त्याच्यामुळे यांनी काय केलं, जे कॉइन्स आहेत ना इंट्रोड्यूस केले आणि त्याचं स्वतःचं नाव त्याने त्यावरती प्रिंट करायला हे केलं होतं, चालू केलं होतं. तर याने ना एक गुप्तहेराची संस्था चालू केली होती, ज्याला ते बरीदास असं म्हणायचं. ओके. आणि हे बरीदास काय करायचे, चहलगाणीवरती असं लक्ष ठेवून असायचे, स्पाय करायचे. ओके. हा. आणि याने चहलगाणीला काही काळानंतर काय केलं, तर त्याला रिप्लेस करून बलबनी ग्रुप ऑफ नोबेल्स असं बनवलेलं होतं. ओके. तर आपण पूर्ण जवळपास स्लेव्ह डायनेस्टी पाहिली. आता ना आपण एक दोन चार पॉइंट लक्षात ठेवूयात फंडामेंटल राईट्स बद्दलचे. रिव्हिजन म्हणून बघूयात आता फंडामेंटल फंडामेंटल राईट्स कोणकोणते. तर फंडामेंटल राईट्स बघा, 12 ते किती 35 पर्यंत. 12 मध्ये काय, डेफिनेशन ऑफ स्टेट. 13 मध्ये काय, लॉ इनकन्सिस्टंट विथ ऑर इन डेरोगेशन ऑफ फंडामेंटल राईट. एवढंच लक्षात ठेवा. आर्टिकल 13 मध्ये लॉ फॉर फंडामेंटल राईट हे कीवर्ड्स लक्षात ठेवा. बाकीचं ते कसं फिरवतात ते लक्षात ठेवा नंतर. राईट टू इक्वॅलिटी आर्टिकल 14 ते 18. 14 मध्ये काय येतं, सर्व इक्वल असणार लॉ पुढे. 15 काय म्हणे, डिस्क्रिमिनेशन होणार नाही. कशाच्या बेसवरती, रिलिजन, रेस, कास्ट, पुन्हा जेंडर आणि प्लेस ऑफ बर्थ. 16 मध्ये काय म्हणतात, इक्वल अपॉर्च्युनिटी म्हणजे इक्वल संधी मिळणार. आणि हे 15 आणि 16 फक्त इंडियन लायचं, त्या फॉरेनरला नाही येत. ओके. इक्वल अपॉर्च्युनिटी फॉर पब्लिक जॉब, म्हणजे गव्हर्नमेंट जॉब मध्ये सर्वांना इक्वल अपॉर्च्युनिटी असणार. आणि कोणत्या बेसिसवरती, हे वरच्या बेसिसवरती. ओके. तर इथे एखाद्या वेळेस मेरिटोक्रेसी आलं तर तुम्ही फसतात. तर लक्षात ठेवा, आर्टिकल 15 मध्ये जे मेन्शन केलं होतं, या बेसिसवरती डिस्क्रिमिनेशन नाही, त्याच बेसवरती काय इथे इक्वल अपॉर्च्युनिटी फॉर पब्लिक म्हणजे गव्हर्नमेंट जॉबसाठी इक्वल अपॉर्च्युनिटी असणार. 17 मध्ये काय, जी अनटचेबिलिटीज होती ना, ती नाहीशी करून टाकायची. 18 मध्ये काय, जे कोणतेच टायटल आहेत ना ते अडॉप्ट करायचे नाहीत. आता टायटल कोणकोणते होते, ते ते राय बहादूर शाह वगैरे वगैरे, जे एकदम मोठे मोठे टायटल आहेत ना, तसले टायटल नाही मिळणार. पण लक्षात ठेवा, जे मेरिटोक्रेसी आहेत ना, मेरिट म्हणजे जसे डॉक्टर, मेजर, ब्रिगेडियर, हे टायटल अकॅडमिक असल्यामुळे वापरू शकतात, हे याच्यामध्ये येत नाहीत. ओके. त्याच्यानंतर लक्षात ठेवा, त्याच्यानंतर कोण येतं, राईट टू फ्रीडम. आर्टिकल 19 मध्ये कोण येतं, फंडामेंटल राईट. ओके. फ्री स्पीच, पुन्हा असोसिएशन बनवण्याचं काम, पुन्हा कॉपरेशन बनवण्याचं काम, राहण्याचं, एक भारतातून भारताच्या एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाऊ शकतो, बोलू शकतो, आपली स्वतःची असोसिएशन बनवू शकतो. ओके. हे सर्व याच्यामध्ये आहे. आर्टिकल 19 सब क्लॉज 2 मध्ये काय, फंडामेंटल राईटचे काय म्हणले, ते फंडामेंटल राईट रिस्ट्रिक्शन्स कोणकोणते आहेत ते आर्टिकल 19 सब क्लॉज 2 मध्ये आहेत. त्याच्यानंतर कोणतं, आर्टिकल 20 आणि 21, जे इमर्जन्सी मध्ये सस्पेंड होत नाहीत. त्याच्यामध्ये काय आहे, तर 20 मध्ये काय म्हणतात ते, अं, एखादा ऑफेन्स आहे तर कन्व्हिक्शन, प्रोटेक्शन विथ रिस्पेक्ट टू कन्व्हिक्शन. आणि 21 मध्ये काय, व्यक्तीच्या लाईफला आणि लिबर्टीचं प्रोटेक्शन करणं. ओके. आणि 20 मध्ये काय, जोपर्यंत
ओके 20 ना. 20 आपण ऑलरेडी पूर्ण डिटेल बघितलं बघा आताच या क्वेश्चन मध्ये आधीच्या. तर आर्टिकल 21 सब क्लॉज ए मध्ये काय तर राईट टू एज्युकेशन आहे. अच्छा ठीक आहे 20 एक तर लक्षात ठेवा की जो कोणता पण ऑफेन्स तुमच्यावर लावला आहे ना तर तो प्रूव्ह झाल्याशिवाय तुम्हाला पनिशमेंट दिला जाणार नाही. ओके म्हणजे तुम्हाला मॅजिस्ट्रेट कडे घेऊन जाणार विदिन 24 घंटा. ओके ट्रॅव्हल टाइम त्याच्यात इन्क्लूड नाही. आठवलं का हे पूर्ण डिस्कस केलं ते. पुन्हा राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन मध्ये कोणते 23-24 ह्युमन ट्रॅफिकिंग आठवतंय का आपण हे डिस्कस केलंय ते पण. त्याच्यानंतरची महत्वाची आहेत 25, 26, 27, 28 कशामध्ये येतात तर ते आहेत राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजियन. ओके आता सोप्यात सांगायचं तर आर्टिकल 25 मध्ये काय तर तुम्ही तुमच्या रिलिजियन बद्दल काय करू शकतात फ्रीली प्रचार करू शकतात प्रसार करू शकतात पण फोर्स करू शकत नाहीत. 26 मध्ये काय तुमच्या रिलिजियनशी जे रिलिजियस अफेअर्स आहेत ते तुम्ही मॅनेज करू शकतात. 27 मध्ये काय तुम्ही प्रमोट करताय तुमचा रिलिजन तर त्यावेळेस कोण त्याच्यावरती टॅक्स लागणार नाही. आर्टिकल 28 मध्ये काय तर आता 28 मध्ये ना 4 पार्ट आहेत बघा. रिलिजियस इन्स्ट्रक्शन कशामध्ये एज्युकेशनल इन्स्टिट्यूट मध्ये. आता ती पार्टनरशिप वरती डिपेंड आहे बघा. जर स्टेटचा भाग असेल तर स्टेटचा आता बघा ह्याच्यात कशात कंडिशन जर ही फुल्ली ओन्ड असेल एखाद्या रिलिजियसनं तर तिथं पार्शली एज्युकेशन मध्ये त्यांच्या रिलिजियस गोष्टीचा इन्व्हॉल्वमेंट असतो. जर स्टेटनं ओन केलेली असेल तर बिलकुल नसतो. स्टेट आणि रिलिजियस दोन्ही असेल तरी पण त्याच्यात फक्त जे काही गोष्टी आहेत ज्या म्हणजे ज्या पूर्ण म्हणजे काही गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केल्या जातात. ओके पूर्ण गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलेल्या नसतात त्याच्यामध्ये. जसं की जर एखादं सेंटिमेंट दुसऱ्या रिलिजनला हर्ट करत असेल तर तसे इन्व्हॉल्व होत नाही त्याच्यामध्ये. ओके आता 28 झालं. 29 आणि 30 मध्ये कोणते तर कल्चरल आणि एज्युकेशनल राईट्स ते ऑलरेडी बघितलंय आपण. आणि आर्टिकल 32 काय रेमेडीज. रेमेडीज कोणत्या आहेत ते 4 रेट्स वाले आपण ऑलरेडी पाहिले ते. ओके आय होप हे पूर्ण रिव्हिजन झालंय. आता ना ते पद्मा अवॉर्ड्स एकदा तरी लक्षात ठेवा. 5 पद्मा अवॉर्ड्स सॉरी 5 भारतरत्न अवॉर्डी आहेत. ओके 1900 सॉरी कर्पुरी ठाकूर जे फॉर्मर कोण होते सीएम होते बिहारचे. त्यानंतर पी व्ही नरसिम्हा राव फॉर्मर पीएम होते. त्यानंतर आहे चौधरी चरण सिंग फॉर्मर पीएम होते आणि फॉर्मर सीएम होते यूपीचे. चौथे कोण आहेत एम एस स्वामीनाथन जे की फादर ऑफ ग्रीन रिव्होल्युशन. आणि 5वे कोण आहेत लाल कृष्ण अडवाणी फॉर्मर डेप्युटी प्राईम मिनिस्टर होते. तर हे 4 यांना मृत्यू उपरांत मिळाले म्हणजे पोस्टमसली मिळालेलं आहे. आणि हे लाल सॉरी लाल कृष्ण अडवाणी जे आहेत यांना म्हणजे हे जिवंत आहेत सध्या. ओके अच्छा तर ठीक आहे मित्रांनो आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात आपण. ओके काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. जय हिंद.